सर्वसाधारण माणसाने जर ठरवलं की मला रेरा वाचायचा तर त्याला तो कळेल. इतका सिम्पल, इतका फ्रेंडली तो बनवला गेला. किंवा लोन उचललंय का प्रोजेक्टच्या हे सगळे डिटेल्स तुम्हाला रेराला द्यायचे आहेत. त्यामुळे काय आमच्याकडे तुमची हिस्ट्री येते, फायनान्शियल हिस्ट्री, की तुम्ही कॅपेबल आहात का हा प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी. ते प्रत्येक क्लॉज वाचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या घेतलेल्या प्रोडक्टवरती काय होणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. माझं अगदी म्हणणं आहे लोकांना, लॉटीजला, की तुम्हाला नाही कळत आहे ना, तुम्ही जा लिगल बॉडीकडे, कुठल्याही लिगल रिप्रेझेंटेटिव्हकडे जा आणि ते जेबी डॉक्युमेंट वाचा. खूप इम्पॉर्टंट क्लॉजेस असतात त्यामध्ये. म्हणजे जेबी थ्रू मिळालेली लँड आणि बिल्डर ते डेव्हलप करणारे या दोघांमध्ये म्युच्युअली काय डिसाईड झालंय. इथं कंटिन्यू वॉल नाहीये, इथे छोटासा स्पेस येतो आहे तुम्हाला, हे ड्रॉइंग मध्ये आहे माझ्या. पण जेव्हा कन्स्ट्रक्ट झाला तेव्हा तिथं तो नाहीये. आय हॅव अ चान्स टू अप्रोच टू रेरा, की ह्या लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्या प्रोजेक्टकडे मी म्हणणार की ह्या ज्या अम्युनिटीज आहेत, हा माझाच प्रोजेक्ट आहे, मीच डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे, सो या अम्युनिटीज तुमच्यासाठी पण ओपन अप राहणार किंवा त्या अम्युनिटीज तुम्ही पण युज करणार. सर यूज करण्या इतपत आय कॅन अंडरस्टँड की आपण एका प्रोजेक्टमध्ये आहोत, बट व्हॉट अबाउट द युडीएस. हे रिलीफ दिला गव्हर्नमेंट, म्हणजे रेरानं सांगितलं, तर किती दिवसामध्ये ऍक्च्युली पैसे बिल्डरनं भरणं अपेक्षित आहे? नमस्कार मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट सोनल कुलकर्णी. तर विषय काय आहे, तर विषय आहे रेरा. तर रेरा नेमकी काय आहे हे आपल्याला त्यांच्याकडनंच कळणार आहे. पण तर रेरा म्हणजे एखाद्या पर्सनने त्याच्या स्वप्नातला फ्लॅट घेतलाय आणि त्याच्यासोबत त्याला ते डिले पोझिशन मिळालंय. तर ते डिले पोझिशन नंतर त्याला रेरामध्ये केस फाईल केल्यानंतर त्याला कशी मदत होऊ शकते, अशा बऱ्याच गोष्टी आहे. तर अशा इन डेप्थ गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला समजणार आहे ह्या पॉडकास्टमध्ये. तर नक्की बघूया हा पॉडकास्ट. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट सोनल कुलकर्णी. नमस्ते. प्रोफेशन सिव्हिल वकील आहेत, पण शिक्षण जे आहे सिव्हिल इंजिनियर आहे. पण तिथून त्यांची जर्नी ही वकिलीमध्ये कशी झाली हे आपण जाणून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता कॉमन जो प्रश्न आहे रेरा आणि म्हणजे बिल्डर्स, आपण रेरा बघून ऍक्च्युली फ्लॅट्स म्हणजे खरेदी करतो. बिल्डर पण सांगतो की हे आम्ही टाइमली कम्प्लीट करणार आहे, कारण रेरा रजिस्टर्ड आहे आमची, त्यामुळे आम्हाला ते करायला लागतं, बांधिलकी असते. पण तरी सुद्धा ते होत नाही. आणि ज्या दिवशी त्यांनी सांगितलं असतं की या महिन्यामध्ये तुम्हाला पोझिशन मिळेल, त्यावेळेला कन्स्ट्रक्शन पण पूर्ण नसतं किंवा मग पोझिशन देण्याच्या त्या लेवलला नसतं, काही प्रॉब्लेम झाले असतात. मग त्यावेळी प्रश्न पडतो की अरे आपण का फ्लॅट घेतला किंवा का जागा घेतली ती, आणि या बिल्डरकडे कसं काय विश्वास ठेवला. तर मग एवढं रेराची बॉडी स्ट्रॉंग असून सुद्धा ह्या गोष्टी कशा झाल्या, तर ह्याच प्रश्न आपण उलगडून घेणार आहे. त्याची प्रॅक्टिस सोनल मॅडम करतायत. तर सिव्हिल इंजिनियर टू प्रवास वकिलीमध्ये कसा झाला आणि वकिलीमधला परत रेरा हा टॉपिक का तुम्ही चूज केला याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर नमस्कार मॅडम, गोलगप्पावरती स्वागत आहे. नमस्ते. तुम्ही मला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल खरंच मी तुमचे आभार मानते. गोलगप्पा छान ग्रो हो, या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला मी बेस्ट विशेष देते. तर रेरा विषय खरंच आज एक ज्वलंत विषय आहे समाजामध्ये. बेसिकली मी बीई सिव्हिल आहे, त्यानंतर मी कॉर्पोरेटला जॉब केला. कॉर्पोरेटला जॉब करताना मी प्लॅनिंग डिपार्टमेंट पाहायचे. थर्मल पॉवर सेक्टर जेव्हा मी इंजिनियर झाली तेव्हा चांगलंच मार्केटिंग होतं त्याचं, आणि मोस्ट ऑफ द सिव्हिल इंजिनियर जॉब हे थर्मलला होते. डिमांड मोठ्या प्रमाणात सिव्हिल इंजिनियरची होती. थर्मलला मी नाशिक थर्मल पॉवर प्लांटला केले, अमरावतीला केले, रिलायन्सला केले. तर जेव्हा प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये मी कॉन्ट्रॅक्टर बरोबर बसायची मीटिंगला, तेव्हा रिअलाइज व्हायचं की मला टेक्निकल टर्म्स कळतायत, की ड्रॉइंग आहे, बार चार्ट आहे, फ्लो चार्ट आहे, किंवा सप्लायमेंट ऑफ लेबर किती पाहिजे, मशिनरी काय हवी आहे मला, मटेरियलची रिक्वायरमेंट काय. पण जेव्हा मी लिगल टर्म वाचायची त्यातली मला ती कळायची नाही की यांची फायनान्शियल टर्म्स काय ठरली आहे, किंवा लिगल गोष्टी आपण रीड करू शकतो, इंटरप्रिट प्रॉपरली इन काय म्हणता येईल की इन लिंक विथ द टेक्निकल टर्म. ह्या दोघं एकसाथ नाही रीड करता येतात मला, किंवा इंटरप्रिट नाही प्रॉपरली होत आहे. आणि मेन वाईल मला चान्स मिळाला, सो आय डीड माय LLB. आणि मग प्रॅक्टिस स्टार्ट करताना असं होतं की कुठल्या सेक्शन मध्ये करायचंय किंवा कशात प्रॅक्टिस बेसिकली मला करायची आहे. तर पाहायला गेलं तर लॉला खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे तुम्ही बॅक टू कॉर्पोरेट जाऊ शकत होती मी, सिव्हिल होतच. आणि
बरे ऑफरही आल्या मला त्याच फील्डच्या परत की मॅम तुम्ही टेक्नोलिगल म्हणून जॉईन करा हा. आमच्याकडे. किंवा मीनवाईल मला बरेचसे फॅमिली मॅटर यायला लागली बिंग अ लेडी की मॅम हे करा. हम्म. सो जे आलं इनिशियली ते स्टार्ट करायचं होतं, पण कॉर्पोरेट जॉब करायचं नव्हतं हे फिक्स होतं यावेळी की आपल्याला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस स्टार्ट करायची आहे. तो मधल्या काळात रेरा हे कॉन्सेप्ट डेफिनेटली सिलेबसमध्ये रेरा होता आम्हाला, हा. पण रेरा वाचणं आणि ऑन ग्राउंड त्याची प्रॅक्टिस करणं डेफिनेटली एक मोठा वी कॅन से एक डिफरंट वे असतो हा. आणि मी जेव्हा रेरा ऍक्च्युअली माझ्याकडे यायला लागला, लोकांचे कंप्लेंट्स यायला लागले किंवा लोक इन्क्लाइन व्हायला लागले माझ्याकडे की मॅम बीई सिव्हिल आहे हम्म. प्लस LLB आहेत, सो टेक्नोलिगल एक बेस्ट कॉम्बिनेशन आपल्या समोर उभा आहे. बरोबर. आणि मग जेव्हा लोकांचा ओघ माझ्याकडे वाढला आणि रेरा प्रॅक्टिस सुरू झाली माझी, सो आय रिअलाइज की रेराची अँपल डिमांड आहे मार्केटला. हम्म. डिमांडपेक्षा तो समजणं, बरोबर. तो मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचणं आता नीड आहे. मग रेरा आणलं का गव्हर्नमेंटनं? आधी रेरा नव्हतं 2016 मध्ये खरं तर रेरा मार्केटमध्ये आला. हं. त्यापूर्वी अनादर डिफरंट ऍक्ट मार्केटमध्ये काम करत होते. आता त्या ऍक्ट पर्यंत आपण जाणार नाही कारण बरोबर. डिफरंट सब्जेक्ट. राईट. तर मोफा किंवा अनादर असे ऍक्ट जे होते, पण त्याला काय होतं की बिल्डरवरती एक वचक असली पाहिजे, बायरला एक प्रॉपर शिल्ड असलं पाहिजे, प्रोटेक्शन शिल्ड. हे खूप इम्पॉर्टंट होतं जे रेरानी मार्केटमध्ये. कम्फर्टेबल अगदी. तुम्ही लॉकडाऊनच्या प्रिव्हियस काळ जर पाहिला, एक साधारण 10 वर्ष बॅक गेलो आपण, तर लोकांची टेंडन्सी होती की जागेवरचं घर घ्यायचंय बरोबर. आणि मॅक्सिमम लिटिगेशन तिथे यायचे जागेच्या ओनरशिप बद्दल, बांधकामाबद्दल नाही. हम्म. पण जसं जसं ग्रो व्हायला लागल्या, मेट्रो सिटीज ग्रो व्हायला लागल्या किंवा स्मार्ट सिटीज आल्या मार्केटमध्ये, तेव्हा आपण पाहायला लागलो की जागेच्या किमती वाढल्या बरोबर. आणि ते बजेट फ्री राहिलं नाही लोकांना. आणि अनादर एक आस्पेक्ट की सेक्युरिटी. आता न्यूक्लिअर फॅमिलीज व्हायला लागल्या, हम्म. बरीचशी मुलं फॉरेनला जायला लागली, मग पॅरेंट्स अलोन आहेत घरात, तर ते विचार करतात की अपार्टमेंट इज द बेस्ट प्लेस, कारण मला कम्युनिटी मिळतीये, बरोबर. एक गॅदर्ड कम्युनिटी आहे माझ्याबरोबर. तर अपार्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी किंवा सोसायटीमध्ये फ्लॅट्स घेणाऱ्यांची संख्या अमाप वाढली मधल्या काळामध्ये. म्हणजे ह्या मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या आसपासचा एरिया जरी नजरेने पाहिलात, जिथे रिकामे प्लॉट्स होते, एक्सपेक्टेड होतं की बंगलोज येतील, फॉर्च्युनेटली तिथे आता मोठे मोठे टॉवर Right. बरं. पूर्वी आपली जी टॉवर होती 5-6 माळ्याची, बरोबर. तर तुम्ही टॉवर्सचे जर नंबर पाहिले तर 26 मिनिमम प्लस जातोय आपण. बरोबर. सो दॅट वी आर इन्क्रीजिंग. आणि मग या केसमध्ये ह्या बिल्डरला कंट्रोलमध्ये आणायचं आहे आपल्याला, किंवा बिल्डर जे मिसयूज करतायत त्यांच्या ऑथॉरिटीचा, आणि बायरला जागृत करायचंय. हे कसं करायचं, तर एक ऍक्ट आणणं गरजेचं होतं. आणि मग तो रेराच्या थ्रू आपल्या सोसायटीमध्ये आला. आणि खरंच सांगते, रेरा इतका चांगला डेव्हलप केला, इतका चांगला वी कॅन से की तो इम्प्लिमेंट करतायत, किंवा जो डिझाईन केला इन बेसिक ग्राउंडवरती बोलायचं असेल तर खूप चांगल्या वेने डिझाईन झाला. रेराचे 10 पार्ट आहेत, असं खूप काही बल्की किंवा खूप इलॅबोरेटेड नाहीये. एक सर्वसाधारण माणसाने जर ठरवलं की मला रेरा वाचायचा तर त्याला तो कळेल. इतका सिम्पल, इतका फ्रेंडली तो बनवला गेला. अगदी छोट्या छोट्या गोष्टी की कार्पोरेट एरिया काय आहे, किंवा अलाउटीजची डेफिनेशन काय आहे, किंवा अगदी सिम्पल असतं की तुमचं पार्किंगची डेफिनेशन काय आहे. म्हणजे कवर्ड कार पार्किंग आहे का, गॅरेज आहे का, ओपन आहे का, शेडेड आहे का, इतक्या बारकाव्या त्यांनी त्या कन्सिडर केला डिझाईन करताना. फक्त काय आहे की आपण कुठेतरी रीड करत नाही, आणि मग ते अज्ञान आपल्याला म्हणता येईल की बाबा आपल्यापर्यंत असल्यामुळे आपण तिथे फसतो कुठेतरी. तो नीड रेराची अशी झाली की डिमांड इतकी वाढली की त्याला शिल्ड पाहिजे होतं अलॉटीजला, आणि रेरा मार्केटमध्ये. हा, म्हणजे असं झालं की 2005-6 बघितलं तर काहीच फ्लॅट होते. जागा म्हणजे आता हिंजवडी किंवा याच्या ठिकाणी जे शेतकरी होते ते ह्याला जागा देत होते, IT पार्कला किंवा काही अपार्टमेंटला, आणि ते रातोरात श्रीमंत व्हायचे. मग नंतर काही जणांनी असा विचार केला की आपणच का कन्स्ट्रक्शन करायचं नाही आपल्या जागेवर. त्यामुळे रातोरात ते पण बिल्डर, म्हणजे शेतकरी बिल्डर झाला. आणि मग त्याला म्हणजे लिटरली असं पण बघितलं की सही पण करता येत नव्हती, पण तो कन्स्ट्रक्शन करतोय, आणि 6 मजली 10 मजली असं तो करतोय. म्हणजे असं झालं की नंतर सडनली ITचे पगार पण वाढतात, आणि 2006-07 नंतर एकदम रेट पण वाढले. आणि रेट वाढल्यानंतर म्हणजे जो 15 लाखाचा फ्लॅट मिळत होता त्याचीच रेटच तो पोझिशन घेईपर्यंत त्याचा 30 लाख झाला. ही ट्रान्झिशन मी स्वतः बघितलंय. मग त्यामुळं कसं झालं की ऑब्व्हियसली IT कडे पैसा आला, हे यामुळेच रेट वाढला. बिल्डर्स कडे पण जे शेतकरी होते त्यांच्याकडे पण पैसा आला, आणि दिसायला लागलं की लोक घेतायत, इन्व्हेस्ट करतात. त्यामुळं पुण्यामध्ये तर पेव फुटलं, फ्लॅट टॉवर्स मोठे मोठे बांधणे. आणि
मला असं वाटतं की 2012-13 पर्यंत हा ठीक आहे 1.5 वर्षाचं पोझिशन हे जास्तीत जास्त 2 वर्षात मिळत होतं, बरोबर. 2 ते 2.5 वर्ष, पण ते मिळत होतं. पण काही काही नंतर असे झाले सिच्युएशन्स की माझ्या मित्रांकडून ऐकतो की अरे मी घेतलाय, बुक केलाय आणि त्याचं पोझिशन लांबतच आहे बिल्डर, कारण का बिल्डरनं ह्या साईटचे पैसे दुसऱ्या साईटमध्ये वापरले. मग त्यामुळे अशी एक मेंटॅलिटी झाली की बाबा रेडी पोझिशन असलेले फ्लॅट घ्या तुम्ही, बुकिंग मध्ये घेऊ नका, कारण तो कन्स्ट्रक्शन होईल की नाही हे माहित नाही. अगदी. पण रेडी पोझिशन पण त्याला पण आहे ना, किंवा रेडी पोझिशन मध्ये किती काय बघायला पाहिजे, कारण त्याचा रेट जास्त असायचा. मग ते रेडी पोझिशन सारखी जरी बिल्डिंग वाटत असली तरी भरपूर गोष्टी असतात. मग 6 महिन्याचं पोझिशन हे काय रेडी आहे बिल्डिंग, 6 महिन्यात तुम्हाला पोझिशन देतो, अग्रीमेंट मध्ये पण रेडी लिहिलेलं आहे तसं. पण मग तरी सुद्धा होत नाही, कारण बरेचसे प्लंबिंगचे इश्यू ते सगळं राहिलेलं असतं. मग ह्या सगळ्यामुळं कुठंतरी एक वचक असावा बिल्डर्सना, म्हणून हा रेरा आणला असं मला वाटतं. बरोबर आहे ना? अगदी खरंय. तुम्ही जो पॉइंट मेन्शन केला ना आतामध्ये, की बऱ्याच वेळा या फील्डमध्ये लिटरेट किंवा इलिटरेट बेसिकली बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आपण जनरली स्टेटमेंट दिलं ना, तर अशीच लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे, नेसेसरीने तो सिव्हिल इंजिनियर आहे, हा. मग त्यांनी कोणाशी तरी टायप केलं बरोबर. एखाद्या बिल्डरशी किंवा ले डाऊन केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट, सबलेट केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. तर अशी कामं आहेत. त्यामुळे इथे काय होतं माहिती का, एक तर पैसा, फंडिंग रोटेशन मोठं आहे. बरोबर. इनफॅक्ट आपल्या अर्थशास्त्राला म्हणजे किंवा भारताच्या डेव्हलपमेंटला आपण जर पाहिलं तर रिअल इस्टेट हा खूप मोठा सपोर्ट आहे. राईट. बरोबर. मॅक्सिमम फंडिंग किंवा मॅक्सिमम जे रोटेशन मनी होतं ते रिअल इस्टेट. बरोबर. जसं तुम्ही आता म्हणालात की बऱ्याच वेळा बिल्डर नसायचे किंवा बुकिंग झाली बिल्डर दिसतच नाही, आता काम स्टक झालं. stagnant आहे. बरोबर. काहीच काम होत नाहीये माझं. तर यासाठी रेराने खूप सुंदर कॉन्सेप्ट आणली. 70% इस्क्रो अकाउंटिंग हा एक कॉन्सेप्ट आणला आणि इट Okay. इज अ गेम चेंजर ओके. टू द सोसायटी. आता मी गेम चेंजर म्हणाली तर कुठल्या अँगलने गेम चेंजर, तर यात काय केलं, रेरानी प्रमोटरला मॅन्डेटरी केलं. एखादा प्रोजेक्ट समजा ए नावाचा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आपण स्टार्ट करतो एखाद्या साईटला, तर त्याच नावाचं अकाउंट आपल्याला बँकेत मॅन्डेटरी ओपन करणं, नॅशनलाइज बँकेत. ओके. आणि त्या स्कीम मधनं जे काही तुम्ही विकताय, आयदर तुमचे प्लॉट्स असतील किंवा फ्लॅट्स असतील किंवा कमर्शियल युनिट आहे, तुमचं जे काही आहे ते तुम्हाला 70% फंडिंग त्याच अकाउंटला टाकायचं आहे आणि तिथून त्याच प्रोजेक्टसाठी युज करायचं आहे. बरोबर. हे मॅन्डेटरी आणि त्यावरती वॉच आहे. तुम्हाला दर क्वार्टरली रिपोर्ट ऑनलाईन अपलोड करायचे आहे. त्यामुळे रेरा तर तुमचं पाहतोच आहे डेफिनेटली. बरोबर. आणि एक नॉर्मल बायर म्हणून किंवा नॉर्मल अलाउटी म्हणून मला पण वेगळ्याच्या साईटवर हे दिसतंय की बरोबर. याचा फंड कुठे जातोय, हा युटिलाइज होतोय का याच प्रोजेक्टला, का हा दुसरीकडे डायव्हर्जन होतोय. सो दॅट वे दे हॅव कंट्रोल डायव्हर्जन ऑफ फंड. सो दिस इज रिअली अ गेम चेंजर कॉन्सेप्ट फॉर द सोसायटी अँड रेरा हॅव ब्रॉट इन टू द मार्केट. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की फ्लाय बाय नाईट नावाचा एक कॉन्सेप्ट होता मधल्या काळात, की अर्ध्या रात्री आपल्याला अर्ध बांधकाम दिसायचं आणि बरं. मग ते पुन्हा बंदच. बिल्डरचाही फोन लागत नाही, त्याची कुठलीच कमिटी काय? कोणीच कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे आपल्या. बरोबर. सो ते थांबलं. आता काय झालं, जेव्हा रेराला एखादा प्रोजेक्ट तुम्ही रजिस्टर करता ऍज अ बिल्डर म्हणून, तुम्हाला तुमची प्रिव्हियस हिस्ट्री द्यायची, कुठले प्रोजेक्ट. बरोबर. जर तुम्ही फर्स्ट स्टार्टर आहात म्हणजे पहिलाच हा तुमचा प्रोजेक्ट मार्केटमध्ये घेऊन आला, तर तुमच्या असेट काय काय आहे, तुम्ही कुठल्या ग्राउंडवरती हा प्रोजेक्ट करणार आहात, तुमच्या त्या प्रोजेक्टला पार्टनर्स कोण कोण आहेत, तुमचं फंडिंग काय आहे, तुम्ही तो प्रोजेक्ट मॉर्गेज केलाय का किंवा लोन उचललंय का प्रोजेक्टच्या, हे सगळे डिटेल्स तुम्हाला रेराला द्यायचे आहेत. बरोबर. त्यामुळे काय, आमच्याकडे तुमची हिस्ट्री येते, फायनान्शियल बरोबर. हिस्ट्री, की तुम्ही कॅपेबल आहात का हा प्रोजेक्ट कम्प्लीट बरोबर. करण्यासाठी. त्यामुळं एक अश्युरन्स वी कॅन से की लोकांपर्यंत पोहोचू शकते की बाबा समजा 1 इयरचा माझा प्रोजेक्ट आहे, 80% मी माझं फंडिंग करते आहे, तर डेफिनेटली आय हॅव अ कॉन्फिडन्स की बाबा हा लोन नाही आहे किंवा बरोबर. टीआरटी मध्ये उद्या हा कंप्लेंट जाणार नाहीये किंवा बँकरप्सीचा इश्यू नाही किंवा ह्याला पार्टनर नाहीये, त्यामुळे लिटिगेशन येणार नाही, पार्टनरमध्ये काही डिस्प्यूट नाही होणार. बरोबर. तर दॅट वे आपल्याला एक जजमेंट शीव मिळाली, तिथे चाळणी मिळाली की ज्यातून आपण करतोय, प्रत्येक गोष्ट चाळणी लावून चाळतोय आणि मग कळते अरे बाबा बिल्डर चांगला आहे बरोबर. किंवा बिल्डर ह्या लेवलचा आहे, आपल्याला इथे प्रोजेक्ट मध्ये पैसे लावायचे. म्हणजे थोडक्यात काय की रेरा रजिस्टर्ड साईट आहे याचा अर्थ हे सगळं कोणीतरी कुठल्या तरी बॉडीनं बघितलेलं आहे आणि मग त्याला त्या नंबर दिलेला आहे. अगदी. आता एक फार हे. महत्वाचा मुद्दा मला इथे एक्सप्लेन करायला आवडेल. रेरा रजिस्टर झाल्यानंतरच तुम्ही त्या प्रोजेक्टला लॉन्च करू शकता. ओके. हा. ओके. सो बिफोर लॉन्चिंग द प्रोजेक्ट, बिफोर रजिस्टरिंग द प्रोजेक्ट, यू कॅन नॉट इव्हन ऍडव्हर्टाईज दॅट वन. मग त्यामुळे काय झालं, जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन कधी मिळेल, ऑनलाईनला स्क्रुटनिंग मध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट स्कॅन झालेत बरोबर. आणि तुम्ही क्लिअर झालात,
आणि देन ओनली तुम्ही मार्केटिंग करताय. बरोबर. सो दॅट इज व्हेरी अश्युअर्ड थिंग वी कॅन से की मार्केटमध्ये इथे रेरा रजिस्टर झाला म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले. प्रत्येक प्रोजेक्ट हा रेरा रजिस्टर्ड असतो ना, मॅन्डेटरी. म्हणजे असं नाही की बिल्डर रेरा रजिस्टर्ड आहे. नाही म्हणजे तो नंबर बिल्डर ही वेगळी लॉबी आहे. प्रोजेक्ट हा रेराला रजिस्टर होतो. ओके. आणि ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट ही समजून घ्यायला हवी की एका रजिस्ट्रेशन नंबरमध्ये समजा एखाद्या बिल्डरने एक प्रोजेक्ट रजिस्टर केलाय तर पर्टिक्युलर तेवढाच प्रोजेक्ट त्या रजिस्टर नंबरला असणार आहे. इन फ्युचर त्यांनी नियर बाय एक दुसरा प्रोजेक्ट स्टार्ट केला, ही हॅज टू अगेन रजिस्टर हिज प्रोजेक्ट अँड गेट अनादर रजिस्ट्रेशन नंबर. तर असं हे नाहीये की बाबा कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, बिल्डरचं एक नाव येतं आणि असं नाही. तुम्ही फक्त तो रजिस्ट्रेशन नंबर टाका, यू विल गेट द इन डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट प्रोजेक्ट. म्हणजे एखादी स्कीम आहे जो ऍड म्हणून आपण बघतो त्याच्यामध्ये एक लोगो असतो रेराचा. ओके. सो तो रेराचा लोगो जो आहे तो मॅन्डेटरी की तुम्ही समजा हे केलंय किंवा मी कुठेतरी हे केलं म्हणजे नाव नोंदलंय तरच तुम्हाला ते लोगो मिळेल असं काही आहे का? नाही. का कोणी बिल्डरला वाटलं की मी लोगो देऊन देतो म्हणजे लोक रेरा म्हणून येऊन जातील माझ्याकडे? तुम्हाला म्हणजे खरंच छान क्वेश्चन आहे हा. जेव्हा तुम्ही कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट बघा, कुठल्याही बिल्डरची बघा, रादर ती प्लॉट असो, फ्लॅट असो, वॉट एव्हर, एक स्टँडर्ड फॉन्टिंग साईज दिला रेराने. रेरांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं लाईक आता मी एक एक्झाम्पल घेते, बालाजी डेव्हलपर्स आहे फॉर एक्झाम्पल. त्यांनी बालाजी डेव्हलपर्स हा फॉन्ट जो युज केलाय तोच फॉन्ट तुम्ही रेराच्या रजिस्ट्रेशन नंबरला आणि रेराच्या सिम्बॉलला लावायचा. एक्झॅक्टली सेम पाहिजे म्हणजे सेम पाहिजे फॉन्टिंग. का तर तो तुम्हाला वाटतं ना तुमचं नाव दिसलं पाहिजे, विजिबिलिटी आहे. बरोबर. तीच विजिबिलिटी माझ्या रेराच्या रजिस्ट्रेशन नंबरलाही असली पाहिजे. दॅट लेवल दे हॅव कम अप डाऊन. ओके. म्हणजे कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही. त्यांना ऍक्च्युली यातनं हे करायचं की सर्वसाधारण माणूस जेव्हा त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पास होतो त्याला रेरा नंबर दिसला पाहिजे. असं नाही की तुम्ही अगदी 2-3 फॉन्ट केला, रेरा कुठेतरी कॉर्नरला आहे माझा दिसतच नाहीये. अटी शर्ती लागू नाहीये ते. तुम्हाला रेराचा फॉन्ट अगदी नेकेड आईज दिसला पाहिजे की त्या ऍडव्हर्टाइजला तो प्रोजेक्ट आयदर रेरा रजिस्टर्ड आहे की नाही. म्हणजे वी आर पार्टनर. हा, वी आर नॉट पार्टनर. एक्झॅक्टली वी आर अथॉरिटी ऑन यू. आम्ही कंट्रोल करतोय तुम्हाला आता की तुम्ही काय द्यायचंय, कसं द्यायचंय आणि किती द्यायचंय. हे एक लिगल बॉडी डेफिनेटली इज द बॉर्डर ऑफ लॉ. म्हणजे कोणाची मनमानी नाहीये तर पण तुम्ही लॉ मध्ये राहून ह्या गोष्टी करायच्या. बरोबर. की तुम्ही आता बऱ्याच वेळा ऍडव्हर्टाइजमेंट पाहतो आपण की मोठमोठे होर्डिंग्स लागतात किंवा वेबसाईट्स आहेत बऱ्याचशा बिल्डर्सच्या किंवा तुमचे ब्राउचर्स पहा. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वी कॅन से ऑन अ लिगल अँगल. कारण ब्राउचर्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्ही खूप मोठमोठ्या गोष्टी लिहिता की तुम्हाला कार गिफ्ट करेल, तुम्हाला मॉड्युलर किचन गिफ्ट करतोय आम्ही, देतो आहे, तुम्ही एवढ्या तारखापर्यंत बुकिंग केलं की, किंवा प्लॉटमध्ये आपण पाहतो की या एवढ्याचा प्लॉट घेतलात की तुम्हाला ग्राउंड फ्लोअर आम्ही कन्स्ट्रक्ट करून देतो. दीज आर ऑल ओरल वी कॅन से कमिटमेंट्स देतो. आणि मग जेव्हा ब्राउचर मी उचलते, ब्राउचर मी घरी घेऊन येते तेव्हा पाहते अरे यांनी तर मला क्लब हाऊस पण दिलाय, स्विमिंग पूल पण दिलाय. आणि जेव्हा ऍट द एंड प्रोजेक्ट माझ्या हँडओव्हर होतो, हाताशी येतो, तेव्हा पाहते अरे यात तर स्विमिंग पूल नाही. मग तो म्हणतो नाही प्लॅन चेंज झाले मॅम. अहो पण तुम्ही मला मार्केटिंग करताना हा ब्राउचर दिला होता. व्हॉट इज लिगॅलिटी और व्हॉट इज द ऑथेंटिसिटी ऑफ दिस ब्राउचर नाव. किंवा तुम्ही तुमच्या साईटवर टाकलेला आहे या प्रोजेक्टसाठी मी या अम्युनिटीज देतो आहे. मग व्हॉट इज कमिटमेंट ऑफ दॅट वर्ड. राईट. तर रेरा म्हणतो की तुम्ही मार्केटिंग साईटवरती किंवा मार्केटिंग मटेरियलवरती जे काही कमिटेड करतात दॅट इज कन्सिडर ॲज अ लिगल टर्म. आता असं होतं ना की बाबा ब्राउचर कुठेतरी खालती लिहिलेलं असतं की ब्राउचर जे आहे ते कन्सिडर होणार नाही लिगल म्हणून. आणि तुम्ही अग्रीमेंट मध्ये अशा पद्धतीने, कारण अग्रीमेंट लोक बघत नाहीत खरं तर पूर्णपणे. कारण असं होतं की सगळे कसं बिल्डरच्या साईडनच असतो तो आणि आपल्याला ते करायचंय आणि ह्या सगळ्यांसाठी सेमच लागू होणार आहे. तर काय वेगळं असं करतोय आपण, म्हणून आपण सह्या करतो. मग त्याच्यामध्ये अम्युनिटीज मध्ये त्यांनी काहीतरी मेक टाकलेली असते, जनरलाइज करून टाकलेलं असतं. पण आपण ते बघत नाही आणि नेमकं ब्राउचर मध्ये कळतं आणि नंतर कळलं की अरे प्लॅन चेंज झाला. अरे असं कसं, तू ब्राउचर मध्ये लिहिलं होतंस आणि आम्हाला पिक्चर दाखवलं होतेस. मग तो म्हणतो की अग्रीमेंट मध्ये बघितले तुम्ही, अग्रीमेंट मध्ये मी जनरलाइज दिलंय. त्यामुळे म्हणजे असं गोष्ट होतं. मग त्यावेळी मग शेवटी कसं आहे, ब्राउचर किती लिगली आपण कन्सिडर करू शकतो, कुठल्या फ्रंट पर्यंत आपण ब्राउचरला दाखवू शकतो, हा पण एक प्रश्न येतोय. आता याच्यात 2 मुद्दे आहेत बेसिकली पाहाल तर. मुळात ड्रॉइंग हा खरंच खूप इम्पॉर्टंट फाउंडेशन आहे. कुठलंही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट होणार कुठल्या विषयावरती तर ड्रॉइंग. बरोबर. तर रेराला एक प्रॉपर प्रोव्हिजन आहे. जर तुम्ही ड्रॉइंग चेंज करत असाल, तुम्ही जे काही प्लॉट किंवा तुमचा जो काही बिझनेस मधला फ्लॅट विकले आहेत त्याच्या 2/3
अलॉटीचं तुम्हाला कन्सेंट लागणारे प्लॅन आता तुम्ही या मुवमेंटला चेंज करता. ऍट द इनिशियली समजा तुम्ही बिफोर रेरा रजिस्ट्रेशन केलं असेल दॅट्स ओके, पण एकदा रेरा रजिस्ट्रेशन नंबर आला, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केलं लोकांना, तो विकला तुमचा प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट, त्या केसमध्ये आता तुम्ही चेंजिंगला गेलात तर तुम्हाला कन्सेंट पाहिजे, तुम्ही चेंजेस करू शकत नाही तसा. सो दॅट वे यू हॅव लॉक्ड अगेन अनदर अँगल किंवा अनदर एंड, कारण तुम्हाला अलॉटीची परमिशन पाहिजे. मग अलॉटीची परमिशन पाहिजे तर समजा मी अलॉटी आहे त्या प्रोजेक्टमध्ये, तर मला कळतंय काय प्लॅन चेंज झाला. इनिशियली खूपदा असं होतं, आपण पाहतो की मी एखादा फ्लॅट बुक केलाय कारण तो गार्डन फेसिंग आहे, कारण तो अम्युनिटी फेसिंग आहे, आणि ऑल ऑफ सडन मला मिड नाईट कळतं अरे इथे तर आता अनादर टॉवर उभं राहिला. सो माझी व्हिजिबिलिटी, व्हेंटिलेशन सगळंच गेलं माझं इथनं. सो बिल्डर असं करू शकत नाही. बिल्डरनी जो प्लॅन वेबसाईटला रेराच्या अपलोड केलाय दॅट इज फुल अँड फायनल, तो चेंज करण्याची ऑथॉरिटी त्याला पुन्हा नाहीये. मग तुम्ही परत रेराला जा, विथ कन्सेंट जा, आणि मग रेरा ग्रांट करेल की हा तुमचं या ग्राउंडवरती तुम्ही तो चेंज केलाय, दॅट्स ओके. मग वाईल हे सगळं करताना कुठे अलॉटी पिक्चरमध्ये आहे, आय नो की माझं हे चेंजेस झालेत, असं नाही की ऑल ऑफ सडन 11 आरला मला कळतंय की माझ्या प्रोजेक्टमध्ये किंवा माझ्या घेतलेल्या फ्लॅटमध्ये हे चेंजेस झालेत. ओके. तर दॅट वे प्रमोटर अगेन लॉक्ड. आता अनादर पार्ट तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळा कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट खरंच खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे रीड झालं पाहिजे. खूपदा आपण पाहतो बघा, एखादी कॉम्प्युटरला जातो, एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करतो आणि त्यात इतके टर्म्स येतात, फक्त आपण क्लिक ऍग्री, अरे पण ते रीड करणं खरंच खूप मॅन्डेटरी असतो. म्हणजे अननोनली आपण आपला पर्सनल डेटा त्यांना शेअर करत असतो, कॉन्टॅक्ट लिस्ट देतो, फोटोज शेअर करतो, गॅलरीचा ऍक्सेस देतो. सो अगेन इट कम्स अंडर सायबर अनसर्टनिटीज. तर तसंच आपलं रेरामध्ये आहे किंवा अग्रीमेंट डॉक्युमेंटमध्ये आहे. जेव्हा अग्रीमेंट डॉक्युमेंट पाहतो ते एक लिगल बाइंडिंग आहे दोघांवरती, म्हणजे प्रमोटरवरती पण आणि अलॉटीजवरती पण. तर ते प्रत्येक क्लॉज वाचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या घेतलेल्या प्रोडक्टवरती काय होणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही म्हणालात की बिल्डरनी अम्युनिटीज मेन्शन नाही केल्या अग्रीमेंटमध्ये, पण त्यांनी त्याच्या वेबसाईटला दाखवले. इट अगेन फॉल्स प्रॉमिसेस की तुम्ही रेराच्या साईटवर नाही टाकले, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये आम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी त्या अम्युनिटीज दाखवल्यात आणि अग्रीमेंटमध्ये पर्पजफुली त्या किंवा डेलिबरेटली त्या इस्केप केल्या. बरोबर. तर ते झालं नाही पाहिजे. म्हणून अलॉटी जेव्हा आता माझ्याकडे रिसेंटली तुम्ही पाहता की लोकांचा ट्रेंड खूप वाढलाय. लोक काय करतात, अग्रीमेंटची सॉफ्ट कॉपी घेऊन माझ्याकडे येतात, मॅम मी हा फ्लॅट बुक केलाय किंवा हा प्लॉट बुक केलाय, मला सांगा यात अग्रीमेंटचे क्लॉजेस बरोबर आहेत का, किंवा काही अल्टरेशन करून घेऊ का मी आता माझ्या बिल्डरकडे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की अप्रोच करा तुम्ही लिगल बॉडीकडे, हुएवर नियर बाय यू. कारण काय होतं, आता रिसेंटली एक केस अशी होती की त्याने 2.3 CR चा फ्लॅट बुक केला होता. इट्स वॉज 4 BHK कल्याण नगरला, आणि बिल्डरनी पोडियमचं एक पार्किंग आणि एक 4 व्हीलर कव्हर्ड पार्किंग असं कॉमन स्टेटमेंट टाकलेलं होतं. ही हॅज नॉट मेन्शन पार्किंग नंबर. येस. आणि जेव्हा बुकिंग केला फ्लॅट, बुकिंग केल्यानंतर त्यांनी त्या एरियामध्ये दाखवलं हा ड्रॉइंग आहे बाबा, हे टॉवर उभं राहते साधारणतः, मी तुला फ्रंट लाईनचं पार्किंग देणार आहे, तुला टर्न करावं लागणार नाही, आणि ह्या बिल्डिंगचं बिगेस्ट पार्किंग मी तुला अलॉट करतो आहे. आणि ते माझ्याकडे सॉफ्ट कॉपी घेऊन आले, मॅम असं झालंय, टोकन अमाऊंट दिलंय आणि बिल्डरने मला हे कमिट केलंय. म्हटलं नो सर, आस्क हिम ड्रॉइंग, कारण पार्किंगचं इंडिव्हिज्युअली ड्रॉइंग बनतं, ते ड्रॉइंग घ्या अगोदर. त्या ड्रॉइंग नंतर तिथं नंबर्स अलॉट झालेले असतात, तर नंबर स्पेसिफिकली तुमच्या अग्रीमेंटला मेन्शनच करायला लावा, अदरवाईज साईन नका करू. कारण काय आहे, घरापेक्षा तर पार्किंगची नीड जास्त आहे. जास्त वाद तिथे होतात सोसायटीमध्ये राहायला आलो की बाबा ही माझी आणि तुझी. सो ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट, खूप छोटी वाटते बरं कसं. मग बिल्डर म्हणतात नाही नाही तुम्हाला आमच्यावरती विश्वास नाही का. अहो तुमच्यावरती फार विश्वास आहे म्हणूनच लिहून द्या तुम्ही. पण पार्किंग मिळतं नाही असं नाहीये, पण ऍक्च्युली हे कुठं कंट्रोलमध्ये असतं की हे माझं पार्किंग असलं पाहिजे किंवा म्हणजे हा रेराला काय कॉन्सेप्ट आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. ओके. कारण प्रत्येकाला पार्किंग मिळणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. राईट. तुम्ही जर 30-40 मजल्याची बिल्डिंग बांधताय, 2-3 मजले जरी पार्किंगला दिले तरी आजकाल प्रत्येक घरात 2 4 व्हीलर आहेत. समजा आउटसाईड वाली एखादी पार्किंग मला मिळाली, माझ्या घरात 2 4 व्हीलर, मी माझ्या मागे दुसरी आडवी लावतीये, त्या आडवीमुळे पलीकडच्याची कार निघतच नाही. बरोबर. सो दॅट वे तुम्हाला कन्फर्म माहित पाहिजे माझी पार्किंग कुठली आहे आणि मला किती एरिया मिळणार आहे त्यामध्ये. आणि सर तुम्ही म्हणता, जसं म्हणाला जाता की पार्किंग मिळतेच नाही, सर खूप अवघड परिस्थिती आहे. माझ्याकडे अशा
पण मॅटर आहेत, म्हणजे लिटरली मी सांगते. म्हणजे तुम्ही त्याचे पैसे भरलेत पण तुम्हाला पार्किंग मिळत नाही. अरे बापरे. म्हणजे नंबर ऑफ केसेस मी सांगू शकते जे मी स्वतः लढते आजच्या डेटला, ज्याच्यात एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर मध्ये आज आहोत आम्ही. म्हणजे 2 years 3 years वी आर फायटिंग फॉर दॅट वन, की बाबा इनिशियली तर 2 वर्ष आमची बिल्डर बरोबर अमिकॅबली की बाबा या तुम्ही, आम्ही पे केलेला आहे, तुम्ही कमिट केलेला आहे, अग्रीमेंट मध्ये दिसत आहे, प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन मध्ये शेड्यूल 2 ला तुम्ही स्पेसिफिकली मेन्शन केलंय तुम्ही पार्किंग द्या. व्हॉट ही डीड की बाबा पार्किंग हा एक खरं सांगू का आजकाल फ्लॅट बुकिंगचा अनदर सोर्स आहे. की जर एखाद्याकडनं मला फ्लॅट बुक करून घ्यायचा माझ्या प्रोजेक्टमध्ये, मी त्याला आम्हीच देते की मी पार्किंग देणार आहे तुला, 4 व्हीलर पार्किंग आज देतोय मी तुम्हाला. आणि मग या केसमध्ये लिमिटेड पार्किंग स्पेसमध्ये तुम्ही किती जणांना अलाउड करणार आहात. बरोबर. पण भले मी ऑलरेडी कमिट केलंय, मी रिटर्न मध्ये दिले, पण माझ्याकडे आज ती पार्किंग Parking स्पेसच space च नाहीये. नाहीये. मी कुठून कमिट करणार. भले माझ्याकडे ओसी आलाय, माझ्याकडे पोझिशन आहे माझ्या फ्लॅटचं, पण पार्किंगच नाही आज माझ्याकडे. बापरे. सो एक तर केस अशी आहे की माझे क्लायंट आहेत, त्यांची वाईफ प्रेग्नंट होती, ही हॅड अ ड्रीम की माझं मूल मी माझ्या नवीन. कारमध्ये आणणार आहे हॉस्पिटलमधनं, ओके. आणि ही हॅज रिटर्न कमिटमेंट फ्रॉम द प्रमोटर की तुम्हाला 4 व्हीलर पार्किंग देणार आहे. लास्ट 10 years ही त्याला पार्किंगच नाही मिळाली, आणि त्यामुळे त्याचं ते कार घ्यायचं स्वप्न साधारणतः त्याने नाकारलं किंवा घेईल आणि कुठे लावेल, लावेल. कारण पार्किंग नाहीच आहे माझ्या सोसायटीला आता. बापरे. सो इट्स नॉट लाईक की बाबा लोकांना असं वाटतं मला रिटर्न मध्ये दिले बिल्डरने. अरे नाही, तुम्हाला ते ड्रॉइंग अटॅच करायला हवा, हो. तुम्ही त्या पर्टिक्युलर पार्किंगचा नंबर मेन्शन करायला हवा. असं व्हायला नको पाहिजे की एकच पार्किंग स्लॉट दोघांना अलॉट झालाय उद्या. हा, बरोबर. बिल्डर तर निघून जातो बरोबर. सर तिथनं, ऑफिस उचलून निघून जातो तो ओसी मिळाला की, पुन्हा तुम्ही भांडत राहता एकमेकांमध्ये. तर त्या गोष्टी फार क्लॅरिफाईड असल्या पाहिजे. हम्म. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात सर. मध्ये नाही का मुंबईचा मॅटर होता माझ्याकडे, तिथे स्कॅफोल्डिंग लावलेलं होतं, म्हणजे बांबू लावतात वरती बरोबर. चढण्यासाठी. बिल्डिंगचं ओसी मिळालेलं, लोक राहायला आलेली, आणि मेंटेनन्स निघालेला. एक स्ट्रक्चरल डिफेक्टमुळे लिकेज होत होतं फ्लॅटमध्ये माझ्या ओके. फ्लॅटच्या. ओके. त्यांनी स्कॅफोल्डिंग लावलं, त्यातनं तो झुला आला बाहेर, वॉटरप्रूफिंग केलं, कलरिंग झाला, दॅट्स इट. बिल्डरनी काम कम्प्लीट केलं, बिल्डरनी साईट रिकामी केली. आता बिल्डरचं काम होतं ते स्कॅफोल्डिंग आणि झुला रिमूव्ह करणं. बरोबर. बरं बिल्डरचं काय होतं, नियर बाय बाउंड्री लाईन, त्याचं एक पलीकडे काम चालू होतं. हा. ही वॉज लेझी, हा. राहू दे ना, पडलंय ना माझं मटेरियल कुठेतरी अडकलंय, अडकलं. मुंबईत जागा नाही मला रिमूव्ह करायला, बरोबर. अडकलंय मला इथे, पुन्हा पुढच्या कुठेतरी, काळात मीच ठेवलंय तिथे. माझ्या क्लायंटला तो इन्कन्व्हिनियन्स, कारण त्याचा अपीअरन्स खराब झाला, विंडोच्या वरतीच तो झुला झुलतोय किती महिने झाला. बरं आम्ही खूपदा फोन केला की सर तुम्ही रिमूव्ह करा. ही वॉज की करतो रिमूव्ह, तो पण वेळ नाही म्हणतच नाही, कोणच नाही म्हणत. काढतच होता आपला. मग क्लायंट आली, मॅम नाही होते वर्कआउट. ठीक आहे चला, तुमची रेराला कंप्लेंट करायची तयारी आहे. मॅम मी कुठेही यायला तयार नाही, माझा अपीअरन्स खराब होते, माझ्याकडे येणारे गेस्ट म्हणतात हे काय लोक कळतं तुझ्या घरामध्ये. बरोबर. तर म्हटलं ठीक आहे चला काढूयात आपण. फ्री झुला आहे. केस खूप भारी. मग त्या केसमध्ये आम्ही रेरा कंप्लेंट केली. फर्स्ट हिअरिंगला अपोनंट लॉयर प्रेझेंट झाले की म्हणे मॅडम हा मॅटर नाही, तुम्ही रेरा समोर आणणार. हा, बरोबर. म्हटलं सर मला इन्कन्व्हिनियन्स आहे, बरोबर. आणि तो तुम्ही लावलेला मटेरियल आहे, माझं असं तर डेफिनेटली आय वुड हॅव रिमूव्ड इट. तर म्हणजे ठीक आहे आम्ही कॅबिली सेटल करू. जे हसायला लागले म्हणजे एवढ्या छोट्या, म्हटलं सर ती छोटी गोष्ट नाही, माझा अपीअरन्स खराब होतोय, मी त्या फ्लॅटला पे केलं तर मला पीसफुल राहता आला पाहिजे. उद्या तिथे कबूतर बसतायत, राईट. त्याची घाण माझ्या खिडकीत येते. हो. काही होऊ शकतं. हा, आणि मी इतक्या वेळा सांगतेय बिल्डरला, तर बिल्डर ऐकत नाहीये. आणि डेफिनेटली फॉर्च्युनेटली नेक्स्ट डेटच्या अगोदर त्यांनी ते रिमूव्ह केलं आणि आम्ही सेटल केला मॅटर. तो वाटती गोष्ट खूप छोटी आहे की बाबा काय आहे इतकंसं तरी आहे, पण नाही, पीस तुमचा खराब होतोय. बरोबर. तुम्हाला मेंटल पीस हवा असतो, तुम्ही नाही, पण त्या याच्यातून एक कळतंय की या छोट्या छोट्या गोष्टी पण दखल घेतल्या जातात रेरामध्ये. चांगल्या वेळी हा. सर, खूप चांगल्या वेळी. म्हणजे आता एक फक्त अप्रोच करण्याची हे गरज आहे. काय होतं सर, लोकांना कुठल्या गोष्टींसाठी मला रेराकडे जायचं आहे हेच मुळात माहिती नाही. आता खूप अगदी मायनर गोष्टी असतात, जसं आता औरंगाबादचा एक मॅटर होता माझा. तिथे काय झालं की त्यांनी रो हाऊस बुक केलं माझ्या क्लायंटने. 2010चं बुकिंग आहे सर. 10 नंतर त्याचं काय झालं की लँड ओनर बरोबर जेबी डॉक्युमेंट खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. माझं अगदी म्हणणं आहे लोकांना, अलॉटीजला, की तुम्हाला नाही कळत आहे ना, तुम्ही जा लिगल बॉडीकडे, कुठल्याही लिगल रिप्रेझेंटेटिव्हकडे जा आणि ते जेबी डॉक्युमेंट वाचा. खूप इम्पॉर्टंट क्लॉजेस असतात त्यामध्ये. म्हणजे जेबी थ्रू मिळालेली लँड आणि बिल्डर ते डेव्हलप करणारे या दोघांमध्ये म्युच्युअली काय डिसाईड झालंय. ओके. खूप डॉक्युमेंटमध्ये आपण असं पाहतो की टेरेसचे राईट जेबी ओनरकडे जात आहेत. इट शुड नॉट हॅपन. असं नसतं ते. कारण पुढच्या काळात जर FSI वाढून मिळाला आणि वरती रिडेव्हलपमेंट करायचे, 2 माळे बांधले, तर ते कोणाच्या ओनरशिपचे, तर लँड ओनर.
तर जेबीचं डॉक्युमेंट खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. त्याची कॉपी आवर्जून प्रत्येक अलॉटीने घेतली पाहिजे, बिल्डरला विचारली पाहिजे की तुमची जेबीचे डॉक्युमेंट मला द्या. कारण जनरली जेव्हा फ्लॅट बुक करतो किंवा एखादी प्रॉपर्टी घेतो ना सर, आपण फक्त त्या बिल्डरचा फेस बघतो. बरोबर. मुळात आता तर तुम्ही पुण्यामध्ये किंवा मेट्रो सिटीज मध्ये जाल ना, तर एक वेगळा गोंधळ दिसतो आपल्याला. सावळा बाजार म्हणून आपण मराठी भाषेत. सेल टीम वेगळी आहे, मार्केटिंग टीम वेगळी आहे, ऍडव्हर्टाइजमेंट टीम वेगळी आहे यांची, आणि ओनर कुठेतरी वेगळा बसलाय. हे सगळं आउटसोर्स केलं. आणि कन्स्ट्रक्शन टीम साईटवर आहे. म्हणजे ह्या Coordination टीम मध्ये कुठेच सिंक्रोनायझेशन नाही आहे. सेल्स टीमला माहितच नाही साईटवर काय चालू आहे. बरोबर. मार्केटिंग टीम काहीतरी वेगळंच मार्केटिंग करते आहे. आणि बिल्डर म्हणजे बिल्डर किंवा प्रमोटर जो आहे तो आपला सुखात आहे की माझे फ्लॅट बुक होत आहे. बरोबर. अहो, या सगळ्यामध्ये भरडला जाणार अलॉटी आहे. म्हणजे अगदी साधारणतः सांगायला गेलं तर प्रत्येकाचे पहिलं ड्रीम असते की मला माझं हक्काचं घर असलं पाहिजे. बरोबर. मग त्याला डिमांड म्हणजे त्याला असं रेस्ट्रिक्शन नाही की किती करोडचं असावं, किती हजाराचं असावं किंवा एक छोटी रूम असावी. बरोबर. हे प्रत्येकाचं ड्रीम आहे. मग ते ड्रीम फुलफिल करताना पीसफुल झालं पाहिजे सर. कारण बरोबर. दिवसभर थकून जेव्हा माणूस घरात येतो ना, त्या घरात शांती वाटली पाहिजे त्याला. म्हणजे मला जेव्हा मी दिवसभर काम करते आणि घरात येते आणि मला कळते अरे या घराचं लिटिगेशन चालू आहे माझ्या, किंवा काहीतरी कोर्टाच्या तारखा पडत आहेत, बरोबर. तर ते पीस नाहीये सर त्या घरामध्ये. बरोबर. किंवा ज्या पर्पजसाठी मी ते घर घेतलं ती शांतीच लागत नाहीये मला. तर ते नाही झालं पाहिजे. तर ते अवॉइड करायचं ना तुम्हाला, तर म्हणजे पर्पजली लॉयर बघा जो रेरामध्ये काम करतो आहे, ज्याला टेक्निकल प्लस लिगल टर्म्स कळत आहेत. माहिती आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा मी असंही पाहिले की बिल्डर काय करतोय, एक ड्रॉइंग अप्रूव्ह करून घेतलं अथॉरिटीकडनं आणि अपलोड केलं रेराला, आणि जेव्हा सेल टीम बसली सेलिंगला तेव्हा ती म्हणते की तुमच्याकडे 20 माळ्याचा फ्लॅट माझ्याकडे अवेलेबल आहे, अम्युनिटीज फेसिंग आहे, तुम्ही बुक करा. ठीक आहे, मी बुक पण करते. आज मी तुम्हाला टोकन अमाऊंट दिलं, सम अमाऊंट, आणि साईन केली कन्सेंट फॉर्म वरती. तुम्ही ते कन्सेंट फॉर्म वाचला का? बरं, जो फ्लॅट तुम्ही बुक केला त्याचं कन्सर्न किंवा रिलेटेड ड्रॉइंग पाहिलंय का तुम्ही काय आहे बिल्डरजवळ? तुम्ही त्या मागा ना सेल टीमकडे, मला ब्लू प्रिंट मागा. मी तर इन्सिस्ट करेल ब्लू प्रिंटच घ्या. बरोबर. कारण त्यातही खूप गोंधळ आहे सर. परत तुम्हाला वेगळं ड्रॉइंग दाखवतील ज्याला अप्रुव्हल थंबिंगच नाही, कुठलंच ऑथेंटिकेशन नाही त्या ड्रॉइंगला. बरोबर. असं काहीतरी छोटं रिडक्टेड ड्रॉइंग तुमच्या समोर आणून ठेवतील. तुम्ही नाही आहात टेक्निकल, म्हणजे मॅक्सिमम जे सिव्हिल इंजिनियर आहेत किंवा जे या फील्ड रिलेटेड आहेत ते डेफिनेटली रीड करू शकतात. बरोबर. पण एक सर्वसाधारण माणूस हा खरंच रीड करणार आहे का ते ड्रॉइंग? त्याला कळणार आहे का की किती फ्लोअर काढलेत, काय सेक्शन दिला यांनी, काय फाउंडेशन घेतलेत, किंवा काय मला बघायचंय माझ्या फ्लोअर प्लॅनला, मला एक्झॅक्टली काय बघायचं आहे, किंवा लिफ्ट माझ्या घरापासून किती दूर येते, स्टेअर केस किती दूर येते. ह्या बेसिक गोष्टी आहेत सर. म्हणजे आता एक असं कंप्लेंट होती माझ्याकडे की त्याला ड्रॉइंग दाखवताना स्टेअर केस बऱ्यापैकी दूर होती. त्याला बाजूला एक फ्लॅट येत होता आणि मग त्याचा असा लग्न फ्लॅट आणि बाजूला स्टेअर केस. जेव्हा ऍक्च्युअल पोझिशन आलं तेव्हा तो बाजूचा फ्लॅट गायब झालेला होता आणि स्टेअर केस त्याच्या दारात लागत आला. अरे बापरे. ही वॉज सरप्राईज की मॅम मला सिक्युरिटीच नाही, म्हणजे स्टेप पण कुणी आला की डिरेक्टली माझ्या दारासमोर, मी दारच उघडू शकत नाही. बापरे. किंवा मी दार उघडलं तर स्टेपवरच्या माणसाला थांबावं लागतंय आता. सो दॅट वे गोंधळ चालू आहे. तर इव्हन असं पण असतं की सॅम्पल फ्लॅट दिसताना एक वेगळा असतो, आणि ऍक्च्युअल ती साईट आणि सॅम्पल फ्लॅट ह्याचं पण डेस्टिनेशन वेगळं असतं, लांब लांब असतात. आणि हे असं होणार आहे, तो बिल्डर सगळं छान चोक करून देतो, तेव्हा कळत नाही की हा असा दिसणार आहे आपल्याला फ्लॅट. मग त्याची हाईट वगैरे जरा जास्त असते त्या सॅम्पल फ्लॅट, त्यामुळे तो दिसताना असं प्रशस्त वाटतो आणि ऍक्च्युअल साईटवरती जायलाच मिळेल असं नाही. आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपल्याला जातो आपण तेव्हा सॅम्पल फ्लॅट बघून जे बुक केलेलं आहे आणि ऍक्च्युअल मध्ये रियालिटी वेगळीच असते. मग ह्याच्यामध्ये रेरा पण काय करतं सर? याच्यासाठी ना परत तेच की रेरा खरंच खूप चांगलं काम करतोय. तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टसाठी जेव्हा रेरा साईट पाहाल ना तेव्हा रिअलाइज होईल की रेराला तुम्हाला टेक्निकल टर्म्स पण स्पेसिफिकेशन पण द्यायचे आहेत. म्हणजे एखादा फ्लॅट बांधताना त्याचं कार्पेट काय राहणार आहे, त्याला वॉल काय राहणार आहे, त्याला प्लास्टर थिकनेस काय राहणार आहे, तुम्ही कुठलं मटेरियल वापरताय, डोअर मटेरियल, सॅनिटरी पाईपलाईन, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि ह्या डिटेल्स तुम्हाला अग्रीमेंट कॉपीमध्ये पण द्यायच्या आहेत. मग जनरली काय होतं की आपल्याला अवेअरनेस नसल्यामुळे आपण डिमांड करत नाही. बिल्डरला मोस्टली हेच हवं असतं की पुढचा डिमांड नाही करत आहे तर माझं तर चालूच आहे. तर या केसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की अग्रीमेंट कॉपी पाहणं. जेव्हा तुम्ही फ्लॅट बुक करताय त्यात स्पेसिफिकली सिव्हिल स्पेसिफिकेशन्सची डिमांड करणं की काय आहेत. जसं तुम्ही म्हणालात की घराची हाईट खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. की हाईट कमी होते मग तुम्हाला पीओपी करायचं अजून खाली, आणि तुम्ही मग अगदी छोट्या घरात राहतो असं फिलिंग येतं. तर ह्या गोष्टी म्हणजे रादर तुम्ही एखादा
सॅम्पल फ्लॅट बघण्यापेक्षा ऑन डॉक्युमेंट इन रिटर्न फॉर्म तुम्हाला बिल्डर काय देतो हे कीनली पहा. कन्सेंट फॉर्म कीनली वाचा. कन्सेंट फॉर्म मध्ये खूप क्लिअरली मेन्शन असतं 15 दिवसातच तुम्ही रिफंड घेऊ शकता कॅन्सलेशन मध्ये. मग त्याचे पर्सेंटेज लागू होतात महिन्यामध्ये 30%, 50%. तुम्ही वाचा, कारण मधल्या काळात माझ्याकडे मगरपट्ट्यामधनं एक कंप्लेंट बुक केल्यानंतर परत आपण कॅन्सल करू शकतो. विदिन 15 डेज. 15 डेज आपण पूर्ण पैसे तो बुकिंग अमाऊंट परत Refund. करणं गरजेचं, हा. म्हणजे देणं. 15 डेज आफ्टर दॅट नाही. हा. तर माझ्याकडे असं होतं की मगरपट्ट्यामध्ये 2 फ्लॅट, लगतचे फ्लॅट त्यांनी एक इंटरलॉक करून घ्यायचं डिसाईड केलं. इनिशियली ही वॉज व्हेरी हॅपी. 80 लाखचे 2 फ्लॅट होते, म्हणजे 160 लाखचे 2 फ्लॅट त्याचे झाले. बुक केलं त्यांनी, साधारणतः 2.5 लाख बुकिंग अमाऊंट दिली. आणि IT मध्ये असल्यामुळे त्याच्या ऑफिसमध्ये एक सर्क्युलर आलं की ले ऑफ करतोय आपण, आपले प्रोजेक्ट कमी झालेत आणि काही प्रोजेक्ट अदर कंपनीकडे गेलेत. आणि ही वॉज शॉक की मी आता काही दिवसापूर्वी केलंय. फ्लॅट बुक केलाय. बरं, त्यांनी कन्सेंट फॉर्म साईन करताना क्लॉजेस वाचले नाहीत आणि ह्या काळामध्ये 2 महिन्याचा काळ निघून गेलेला. आणि बॅक टू 2 महिन्यानंतर रिनाऊंड बिल्डर आहेत, गेला तो अप्रोच केला की सर असं इश्यू आहे, आता 2 फ्लॅट मी नाही बुक करू शकत कारण माझं EMI मॅक्सिमम आहे आणि माझा जॉबच गेला तर मी EMI कसा. बरोबर. तर मला माझे पैसे रिफंड करा. मी छोटा फ्लॅट कुठेतरी एक छोट्या बिल्डरकडे बुक करेल कारण माझी आता कॅपॅसिटी. बरोबर. बिल्डरनी सरळ सरळ हातवर केले की तुम्ही कन्सेंट फॉर्म बघा, यात काय लिहिलंय. 15 दिवसाच्या आत वी आर बाउंड टू पे यू 100% पेमेंट, आफ्टर दॅट नो. आणि तुम्ही 2-2.25 महिन्याच्या स्पॅन नंतर आता 100% पैसे गेलेले आहेत, तुम्हाला काही रिफंड येणार नाहीये. सो ही शॉकिंग न्यूज असते. 2.5 महिन्याच्या स्पॅन मध्ये माझे 2.5 लाख मी काहीच न करता गमावलेत, ज्या बदल्यात मला काहीच नाही मिळाले. सो जेव्हाही एखाद्या बिल्डरशी तुम्ही डील करत आहात, टोकन अमाऊंट दिलं तर टोकन अमाऊंट किती द्यायला हवं इथपासून सुरुवात आहे सर. म्हणजे तुमच्या परचेस केलेल्या प्रॉपर्टीच्या 10% फक्त अमाऊंट तुम्ही पे करू शकता बिल्डरला बिफोर सायनिंग द अग्रीमेंट कॉपी. बिल्डर बाउंड आहे की अग्रीमेंट कॉपी साईन करण्यापूर्वी फक्त 10% अमाऊंट घेऊ शकता तुम्ही. त्यापेक्षा जास्त अमाऊंटची वेगवेगळ्या नावाखाली कसली डिमांड करू शकत नाही की हे टोकन अमाऊंट आहे, हे फक्त बुकिंग अमाऊंट आहे. नो, whatever amount I am paying to you, that must be below 10%. आणि 10% अमाऊंट झाली की पहिल्या अग्रीमेंट कॉपी माझी साईन झाली पाहिजे पर्टिक्युलर त्या प्रोडक्टसाठी किंवा त्या फ्लॅटसाठी. हे मॅन्डेटरी आहे बिल्डरवरती, हे माहित असलं पाहिजे आपल्या ओनर्सला किंवा अलाउटीजला. आता बऱ्याच वेळा हा पण एक गेम असतो बिल्डरचा की एक काम करा, ब्लँक चेक साईन करून द्या. काय द्यायचा मी ब्लँक चेक साईन करून? म्हणजे तुमचं प्रोडक्ट रेडी नाहीये, तुमची बिल्डिंग रेडी नाहीये, तुमचं ड्रॉइंग अप्रुव्हल मध्ये अडकलेलं आहे आजच्या डेटला, आणि तुम्ही म्हणता फ्लॅट बुक करा कारण तुम्हाला हा फ्लॅट किंवा हा फ्लोर किंवा तुमचं चॉईस कमी होतील पुढच्या. नाही, जोपर्यंत प्रोडक्ट तुमच्या समोर येत नाही ऑन पेपर ऍटलिस्ट तुम्ही नका असे पेमेंट्स करू. स्टक होतं सर, हा पैसा रिलीज करून घेणं एक मोठा हेडॅक होऊन बसतो. आता बऱ्याच वेळा असंही होतं, जसं तुम्ही सॅम्पल फ्लॅट म्हणा, सॅम्पल फ्लॅटमध्ये एक देवघर व्यवस्थित दाखवलेलं असतं, कायदा असतं, आणि जेव्हा तुम्ही जाता तिथं तो डक्टच नसतो, कम्प्लीट वॉल आलेली असते. सो खूप छोटी गोष्ट आहे, पण हा काय असतो आपला एक इमोशनल पार्ट असतो त्या घराचा की नाही मला असं होतं थोडक्यात देवघरासाठी जागा आहे बरं का असं आपण सांगतो. इमोशनल टच असतो त्या लेडीसाठी की अरे वा मला वेगळी अरेंजमेंट नाही करायची, मला एक प्रॉपर डेडिकेटेड स्पेस मिळाला माझ्या घरामध्ये आणि म्हणून मी तो फ्लॅट बुक केला. अशी क्लायंट आहेत माझ्याकडे की म्हणून मी तो फ्लॅट बुक केला कारण मला तिथे देवघर दिसलं आणि जेव्हा मी घेतला तेव्हा तिथे देवघरचा तो स्लॉटच नाहीये आता. बरोबर, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते काउंटेबल असतात. आणि आता रेरा जेव्हा मार्केटमध्ये आला ह्या काउंटेबिलिटीला एक ह्या कंडिशन मध्ये रेरा काय करणार? सर रेराला काय आहे, तुम्ही ते ड्रॉइंग अपलोड केलंय, रेरा काय म्हणेल हा ड्रॉइंग आहे, या ड्रॉइंग मध्ये हा स्लॉट दिसतोय, येस दिसतोय. मी अलाउटी म्हणून बिफोर बुकिंग मी जर हे ड्रॉइंग पाहिलं असेल तर मला माहित आहे क्लिअर माझा पिक्चर आहे की मला इथे स्लॉट मिळणार आहे की नाही. मग रेरा काय आहे, एक जज बॉडी आहे तुमच्याजवळ जे अप्रूव्ह करते आणि तुम्हाला सांगते बघा बाबा इथे या तुम्ही या साईटवर हे ड्रॉइंग बघा. तुम्हाला काहीतरी तिथे एक फ्रॅक्शन फिगर दिसती आहे की बाबा इथे देवघर आहे, इथे काहीतरी वेगळा स्लॉट मी तुम्हाला कबर्डला दिलेला आहे. नो, गो टू द रेरा साईट, डाउनलोड दॅट ड्रॉइंग अँड चेक इट आउट. तुम्हाला ऍक्च्युअल फिगर कळणार आहे तिथे काय होणार आहे ते. सो दॅट वे रेरा हॅज कंट्रोल. माझ्याशिवाय 2 क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन म्हणजे असं की मला दिसतंय की देवघर आहे पण ते देवघर नाहीये आणि मला घर घेऊन बरेच वर्ष होऊन गेले. ओके, नंतर कळते की ते देवघर होतं. मी रेराकडे गेलो तर ह्याच्या पिरियडमध्ये जो बिल्डर आहे तो मला चेंजेस करून देत नाही घरामध्ये कारण की ऑलरेडी घर बांधून बरेच दिवस झाले. पण ह्या गोष्टीमध्ये ऍज अ रेरा आणि कोर्ट त्या बिल्डरकडून सेटलमेंट करून काहीतरी आपल्याला पैसे प्रोव्हाइड करेल का ते रिनोव्हेट करून देईल?
सर काय आहे, समजा आता ड्रॉइंग आहे फॉर एक्झाम्पल, मी एखादा फ्लॅट बुक केलाय, फ्लॅटला हॉलला ईस्ट वेस्ट कॉर्नरला मला एक डक्ट आहे प्रॉपर, ड्रॉइंग मध्ये पण दिसतंय मला, त्याने एक स्नॅच एक नीट दाखवलं. इथं कंटिन्यू वॉल नाहीये, इथे छोटासा स्पेस येतो आहे मला, हे ड्रॉइंग मध्ये आहे माझ्या. पण जेव्हा कन्स्ट्रक्ट झाला तेव्हा तिथं तो नाहीये. आय हॅव अ चान्स टू अप्रोच टू रेरा की यांनी इंटरनल चेंजेस केले, हे माझ्या ड्रॉइंग मध्ये दिसत होतं. आणि रेरा डेफिनेटली त्याच्या अगेन्स्ट मला आयदर कॉम्पेन्सेशन ग्रांट करतो. सी, रेराला 2 गोष्टी आहेत, पॅरलली जाऊ शकता किंवा 1 by 1 जाऊ शकता. आयदर यू गो फॉर द कॉम्पेन्सेशन व्हॉट यू हॅव, म्हणजे प्रमोटरनी प्रॉमिस फुलफिल नाही केलंय म्हणून, किंवा इंटरेस्ट डिले पोझिशन्सवर, किंवा पॅरलली दोन्ही, कॉम्पेन्सेशनही मागते मी आणि इंटरेस्टही मागते प्रोडक्टवर. सो दॅट वे वी कॅन अप्रोच. तर बऱ्याच वेळा कॉम्पेन्सेशन खूप महत्वाचा फॅक्टर आणि खूप चांगला मिळतो. काय होतं की एक तर पोझिशन डिलिव्हरी डिले होते आपली, किंवा आज प्रॉमिस्ड मिळत नाही, किंवा डिफॉल्ट दिसत आहेत काही गोष्टींमध्ये, तर कॉम्पेन्सेशन खूप चांगल्या वेळी ग्रांट होतो रेराकडे. तर अप्रोच डेफिनेटली करायला. याच्यावरती एक क्वेश्चन असा आहे खरा, की काय होतं की एखादं घर घेतलंय, ठीक आहे, तसं म्हटली बिल्डर ट्रस्ट, की XYZ बिल्डर आहे, खूप छान आहे, काय मस्त बांधतोय बऱ्याच वर्षापासून घर. मी घर घेतलं आणि बऱ्याच 1-2 वर्षात 3 वर्षानंतर मी किती मित्रांसोबत गप्पा मारतोय, जे माझे कलिग्स आहे, आणि गप्पा मारता मला लक्षात आलं की अरे माझी रेरामध्ये केस चालू आहे. मग रेरामध्ये केस चालू असताना मला पण कळतं की अरे आपल्याला डिले झाल्याची केस टाकल्याला किती बेनिफिट मिळू शकतो. मग जेव्हा त्या अगेन्स्ट मी जेव्हा केस टाकतो तर याला काही टाइम लिमिटेशन्स आहे का, की 2 वर्ष आले मग केस टाकू शकत नाही, 5 वर्ष आले तर केस टाकू शकत नाही, याला काही असं बॅरियर्स आहे? सर कसं आहे, जनरली रेरामध्ये जाताना इनिशियली जसं आता तुम्ही म्हणालात की त्याची रेराची कंप्लेन आहे कळत, कुठलाही बिल्डर कुठलाही रेरा प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही रेरा साईटला टाकताना त्याच्या अगेन्स्ट असणारे सगळे लिटिगेशन तिथे येतात. इन फ्रंट ऑफ द रेरा, इन फ्रंट ऑफ द DRT तिथे येतच की हा लिटिगेशन मध्ये आहे का मॅटर. ठीक आहे, 1 वे यू विल अंडरस्टँड की ऑलरेडी रेरामध्ये मॅटर आहे कुठल्या गोष्टींसाठी आहे. लाईक आता डिले पोझिशन आहे, आणि बऱ्याच असं होतं की 10 लोकांनी ऑलरेडी बुक केलाय 10 वर्षापूर्वी, आणि मी आज गेली, मला दिसतोय अरे प्रोजेक्ट छान आहे, आता सुरू झालाय, आता माझं अजम्पशन आहे, तर मला काहीच माहिती नाही, मी ना 10 लोकांना ओळखते, त्या क्राऊडला मी ओळखतच नाही, आणि मला असं वाटतं नाही लोकेशन छान आहे, मी बुक करते आता इथे, आणि बुक केला. दॅट इज व्हेरी रॉंग स्टेप आय हॅव फॉलोड. व्हॉट आय शुड डू, इनिशियली बुकिंगच्या अगोदर रेरा त्या साईटवर जाऊन ते पाहायचंय. तिथं मला कळलं अरे 10 ऑलरेडी लिटिगेशन आहेत, लिटिगेशन कशाचे आहेत, डिले पोझिशनचे आहेत, आणि मी तिथे एंटर करते आता. म्हणजे 10 वर्ष जी लोक फाईट करतायत त्यांना नाही मिळालं, मला काय मिळणार आहे. सो दॅट वे अ फर्स्ट चेक वी कॅन गेट. बऱ्याच वेळा याच्यानंतर मला कळतच नाही, मी बुकही केला आणि मग मला कळालं की अरे डिले झालाय प्रोजेक्ट. तर डेफिनेटली जोपर्यंत तो प्रोजेक्ट OC मिळत नाही, आफ्टर OC यू हॅव अ अँपल टाइम की तुम्ही जाता रेराकडे अप्रोच करताय. आता याच्यामध्ये काय आहे, 5 वर्ष रेरानी बिल्डरला बाइंड केलंय, स्ट्रक्चरल डिफेक्ट असेल किंवा पुअर वर्कमॅनशिप असेल तर 5 वर्ष बाइंडिंग आहे. या 5 वर्षामध्ये तुम्ही रेराकडे कधीही अप्रोच करू शकता की बाबा स्ट्रक्चरल डिफेक्ट झालाय, लिकेज आहे, स्कर्टिंग टाईल्स व्यवस्थित नाही लावल्या आहेत, बेसिन प्रॉपर नाही लावलाय, मला वेगळा ब्रँड दिला होता इथं वेगळ्या ब्रँडचा बेसिन लागलेला आहे माझ्या इथे. अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सर म्हणजे इतक्या काउंटेबल आहेत ह्या, की कारण मी पे केलंय सर त्या गोष्टी, माझा हार्ड मनी दिलाय मी बिल्डरला, माझं राईट्स आहेत ते की ते मला तेच द्यायला हवं, तुम्ही प्रॉमिस केलेलं आहे. तर अग्रीमेंट कॉपी ही खरंच खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कन्सिडरेबल आहे. तर अमेलगमेशन हा एक इतका साधा वर्ड आहे जो कंटिन्युअसली प्रत्येक अग्रीमेंट कॉपीमध्ये आपल्याला रीड करता येईल. तर एक्झॅक्टली काय आहे हे, तर बिल्डर काय करतो, युनिलॅटरली स्वतःकडे काही राईट्स ठेवून घेतो. जसं आपण आता UDS बद्दल बोलत होतो की अनडिवायडेड शेअर. तर व्हॉट इज अनडिवायडेड शेअर, जेव्हा मी एखादा प्रोडक्ट घेते किंवा एखादा फ्लॅट घेते तर पर्टिक्युलर तो फ्लॅट नाही घेत मी, त्याच्या खालोखाल असलेली जमीन ऍज वेल ऍज ती अदर अम्युनिटीज आहे, जसं स्विमिंग पूल बांधलाय, मंदिर आहे, क्लब हाऊस आहे, रोड आहे, जे काही अम्युनिटीज बिल्डर देतोय, ज्या जागेवरती देतोय ती जागा डेफिनेटली त्यात माझा शेअर आहे. इट्स अगेन प्रपोर्शनेट. म्हणजे एखाद्याचा 2 BHK आहे तर त्याचा शेअर जास्त असणार, माझा 1 BHK तर माझा शेअर त्या प्रपोर्शनेट, त्या कार्पेट एरियाच्या प्रपोर्शनेट राहणार. तर हा UDS कसा डिफाईन्ड होतो की जितके ओनर आहेत, लाईक आता माझा फ्लॅट आहे तर याचा एक फॉर्म्युला आहे, पर्टिक्युलर एरिया ऑफ दॅट फ्लॅट डिवाइड बाय टोटल फ्लॅट इन दॅट स्कीम मल्टिप्लाय बाय टोटल लँड. यावरती तो UDS डिसाइड होतो. आता मग जेव्हा अमेलगमेशन हा शब्द येतो यामध्ये, किंवा एखादा अलाउटी एखादा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करतो, तो डेफिनेटली हे फॅक्टर माहित नाही मला. आता जनरल अलाउटी कसा बघतो की मला फक्त अम्युनिटीज मिळते, पण त्यातला टेक्निकॅलिटी किंवा त्यातनं फायनान्शियल पार्ट असा बघितला पाहिजे की एखाद्या प्रोजेक्टला
अम्युनिटी स्पेस मोठा आहे याचा अर्थ तुमचा युडीएस मोठा आहे तिथे. हम्म. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळणारी व्हॅल्यू मोठी आहे Value त्या मोठी आहे, प्रोजेक्ट बरोबर. कम्पॅरेटिव्हली स्मॉल प्रोजेक्ट, स्मॉल स्केल प्रोजेक्ट. बरं, आता हा युडीएस आणि अमेलगेशन हँड इन हँड चालतात. कसे? हम्म. बऱ्याच वेळा बिल्डर कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंटमध्ये युनिलॅटरली युडीएसचा म्हणजे अदर अम्युनिटीजचा सगळी ऑथॉरिटी स्वतःकडे ठेवतात. हम्म. हम्म. आता ते ठेवतात कशी? ते म्हणतात की समजा माझा 4 एकरचा प्रोजेक्ट आहे, आता मी हा डेव्हलप करतोय ह्या प्रोजेक्ट अंडर, म्हणजे रेराच्या ह्या प्रोजेक्ट अंडर, रजिस्टर्ड नेम अंडर. येणाऱ्या काळामध्ये इन फ्युचर मला 4 एकरच्या पलीकडच्या बॉर्डर लाईन पलीकडचे 2 एकर मिळाले, हम्म. तर व्हॉट आय विल डू, मी डेव्हलप करेल ती लँड, पण ती हम्म. छोटी लँड पार्सल आहे माझ्याकडे, कम्पॅरेटिव्हली 4 एकर ती 2 एकर आहे. बरोबर. मग मी काय करणार, त्या लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्या प्रोजेक्टकडे मी म्हणणार की ह्या ज्या अम्युनिटीज आहेत हा माझाच प्रोजेक्ट आहे, मीच डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे, सो या अम्युनिटीज तुमच्यासाठी पण ओपन अप राहणार किंवा त्या अम्युनिटीज तुम्ही पण युज करणार. हम्म. सर, यूज करण्या इतपत आय कॅन अंडरस्टँड की आपण एका प्रोजेक्टमध्ये आहोत, बट व्हॉट अबाउट द युडीएस? हम्म. जो 4 एकरचा युडीएसचा शेअर माझा होता तो 2 एकरवाल्यांचा ऍड इन झाल्यामुळे तो काय झाला आता? मग असं खरंच एखादा बिल्डर ही लँड किंवा हा अम्युनिटीज विदाऊट कन्सेंट ऑफ प्रिव्हियस अलॉटीज देऊ शकतो का अनादर न्यू अलॉटीजला? तर हा बिग फॅक्टर आहे, कारण हा इकॉनॉमिकली कनेक्टेड आहे. बरोबर. 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 तर अमेलगेशन हा शब्दच मुळात येऊ शकत नाही. तुम्ही एखादा प्रोजेक्ट डेव्हलप केला रेराच्या एका पर्टिक्युलर रजिस्ट्रेशन अंडर, तर पर्टिक्युलर त्या प्रोजेक्टच्या सगळ्या गोष्टी ह्या त्या नोटीस पुरत्या लिमिटेड आहेत, रेस्ट्रिक्टेड आहेत. आय कॅन से हम्म. यू कॅन नॉट गिव्ह द ऍक्सेस टू अनादर न्यू प्रोजेक्ट. तो वेगळा रजिस्ट्रेशन नंबर राहणार आहे, त्यामुळे ह्या अम्युनिटीजचा युनिलॅटरल यूज तुम्ही करूच शकत नाही, हम्म. कारण हा कन्सेंट यांचा आहे, यांची प्रॉपर्टी आहे ती. बरोबर. आणि एक मुद्दा असा असतो की मी यातली काही लँड, आता अम्युनिटीज मध्ये स्कूल पण येतात. आता मोठा स्केल बघितला बरोबर. म्हणजे 15 एकर 20 एकर वाले जे प्रोजेक्ट आहेत ते खूप खुश असतात अलॉटीज की आमची स्कूल येणार आहे. अहो, स्कूल कोण आणतंय? एखाद्या एनजीओला ती लँड विकली जाते का ही बघा तुम्ही डोळे उघडे करून, हम्म. कारण ती लँड विकू शकत नाही बिल्डर, हम्म. कारण तो युडीएस आहे तुमचा. बरोबर. तुम्ही तुमचा शेअर होल्डर आहात तिथले, मग तुम्ही विकता कशा आहात दुसऱ्या एनजीओजला? किंवा येणारा फंडिंग कुठे जातो मग त्यातनं? हम्म. किंवा सोसायटी डेव्हलपमेंटसाठी मी एक कॉर्पस अमाऊंट देतेय आणि त्या कॉर्पस अमाऊंटचं होतं काय पुढच्या काळात? 2 वर्षासाठी तुम्ही म्हणता इनिशियली कॉर्पस अमाऊंट द्या, इतकी अमाऊंट आम्ही तुम्ही बरोबर. 2 वर्ष डेव्हलप करून म्हणजे मेंटेन करू देऊ. आफ्टर दॅट तुम्ही तुमची बॉडी डेव्हलप करा आणि ती करेल. मग असं लक्षात येतं की 6 वर्षातच माझा फंड संपलाय, हम्म. मग तो फंड कुठे गेला? मग त्याचं कॅल्क्युलेशन काय होते ऍट इनिशियल स्टेज, आणि मग जेव्हा तुम्ही प्रोसेसमध्ये आहात तेव्हा ते फंड कुठे जातो आहे, हम्म. कसा डायव्हर्जन होतोय, ह्या अगदी बारकाव्या गोष्टी आहेत. पण सर त्यात तुमचा पैसा इन्व्हॉल्ड आहे, बरोबर. तुमचा हार्ड मनी इन्व्हॉल्ड आहे, सो तुम्ही तेवढे वाईज झाला पाहिजेत. मी तर म्हणेल जेव्हा अलॉटी खूप हुशार होईल ना, ऑटोमॅटिकली गोष्टी कंट्रोलमध्ये यायला लागतील. जेव्हा अलॉटीज बिल्डरकडे जाऊन हे प्रश्न विचारायला लागेल की माझा युडीएस काय आहे, तुमचं रिडेव्हलपमेंट किंवा पुढचा येणाऱ्या काळामध्ये काही नियर बाय जागा अप्रोच आहे का, हम्म. हा तुम्ही त्यांना शेअर देणार आहात का, माझं कॉर्पस अमाऊंट काय यूज होणार आहे, माझ्या अम्युनिटीज वरती कसा कंट्रोल तुमचा राहणार आहे. बरेच बिल्डर असंही करतात की अम्युनिटीज वरती लाईफ टाईम आमचा कंट्रोल राहील, तुमची बॉडी ती मेंटेन करणार नाही, कारण आम्ही आमच्या प्रोजेक्टचं नाव दिलं ते नाव खराब होतं. हम्म. तर ह्या गोष्टी तुम्हाला ऍट इनिशियल स्टेज कळल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला बुकिंगच्या वेळी माहित पाहिजे की ह्या प्रोजेक्टचं आफ्टर 10 years काय काय असणार असणार आहे. आहे? अच्छा. बऱ्याच वेळा मग बिल्डर काहीतरी फेक प्रॉमिसेस करतात, रेरा साईटवर काहीतरी वेगळं असतं आणि तुम्ही काहीतरी अझम्पशन करून पैसे लावता आणि मग शेवटी मनस्ताप तुम्हाला होतो, कारण हे 2 बॉडीज वेगवेगळ्या ठिकाणी बरोबर, राहणार, बरोबर. तुम्ही तिथे जाणार आहात, तुम्ही तुमचा पैसा लावलात, तर तुम्हाला तो पीस, तुम्हाला तो सॅटिस्फॅक्शन मिळाला पाहिजे की मी हार्ड मनी लावलाय तर मला त्या बदल्यात ती गोष्ट तशी मिळाली जशी हवी हवी होती. होती. आता असं पण होतं की बाबा 25 एकरचा प्रोजेक्ट आहे आणि आता इनिशियली 4-5 एकर मध्येच काम झालंय, पण ते करण्यासाठी पण 10 वर्ष घेतलेली आहेत. अगदी मग 25 एकर तो डेव्हलप करणार म्हणजे काय करणार आणि किती वेळ लावू शकतो, आणि ते झाल्यानंतर ऑलरेडी जे तयार म्हणजे जे फ्लॅट ओनर आहेत ज्यांना ऑलरेडी पोझिशन मिळालेलं आहे, जे 4 एकर मध्ये कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, त्यांना किती हेडेक होणार आहे पुढचा कन्स्ट्रक्शनचा. हा पण ह्याला पण काहीतरी लिमिट आहे का? रेरा सांगतं का किंवा जर तुम्ही लँड प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी घेतलेली आहे आणि एवढी मोठी लँड तुम्ही घेताय प्रॉपर्टी डेव्हलप करायला, तर त्या स्टिप्युलेटेड टाइम मध्येच तुम्ही टाइम लिमिट मध्येच तुम्ही करायला पाहिजे. असं होतं का पार्ट मध्ये तो बिल्डर हे करू शकतो की बाबा नाही बाबा या मी 4 एकरच डेव्हलप करीन, परत मी थोडा फंड रेज झाल्यानंतर मी पुढे करीन, असं पण होतं का? आता काय होतं, जनरली एवढी मोठी लँड पार्सल असणारा बिल्डर मोठा असतो. बरोबर. आता
अगेन रेरा कसा रोल प्ले करतोय हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे माझ्यासाठी. मी ज्या प्रोजेक्टमध्ये पैसा लावणार आहे त्या प्रोजेक्टचं रेरा रजिस्ट्रेशन आलंय. त्यात त्यांनी फार स्पेसिफिकली किती एरिया डेव्हलप करणार आहे ह्या प्रोजेक्ट अंडर हे मेन्शन असतो. त्या बिल्डरकडे आज 25 एकरचं लँड पार्सल आहे, नेसेसरी नाही ऍट अ टाइम 25 एकरचं परमिशन त्यांनी पूर्ण ऑथॉरिटी म्हणजे महानगरपालिका म्हणा किंवा ज्या ड्रॉइंग अप्रुव्हल ऑथॉरिटीज आहेत आपल्याकडे त्या लेवलच्या त्या अप्रुव्हल मिळाले आणि सेम रेराला अपलोड केलं. बेसिकली 25 एकरचा प्रोजेक्ट 1 फेज मध्ये तो स्टार्टच करत नाही, तो फेज बाय फेज जातो. तर या केसमध्ये जर तो एका नावाने तो प्रोजेक्ट डेव्हलप करणार असेल तर 1 शॉट मध्ये गेलं पाहिजे त्याला. थ्रोड 25 एकरचं ड्रॉइंग अप्रूव्ह असलं पाहिजे, अपलोड पण तेच झालं पाहिजे आणि एक साथ सगळे फेजेस ओपन झाले पाहिजेत. तसं न होता हा काय करतो, फेज बाय फेज जातो, ए फेज, बी फेज, सी फेज आणि पर्टिक्युलर त्या फेजेससाठी तो अप्रुव्हल घेतो आणि तेवढंच काम सुरू करतो. सो जेव्हा अलॉटीज म्हणून मी एखाद्या प्रोजेक्टकडे जाते किंवा एखादं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी प्रमोटरकडे जाते, मला हे माहित असलं पाहिजे की माझं बुक केलेलं फ्लॅट कुठल्या फेज मध्ये येतो आहे आणि याचा इम्पॅक्ट इन फ्युचर होणाऱ्या डेव्हलपमेंटचा काय होणार आहे माझ्यावर. जनरली बिल्डर करताना एंड पासून स्टार्ट कडे येतो, म्हणजे मागचे फेजेस आधी सो दॅट त्यांना बिल्डिंग कामाचा त्रास नाही झाला पाहिजे आणि फ्रंट फेज जो आहे तो माझा शेवटी सगळ्यात शेवटचा बनतो. एक वन त्यांचं हे असतं किंवा त्यांचा रेटही चांगला आहे, तो कमर्शियल फेज पण असतो बऱ्याच वेळा त्या प्रोजेक्टचा, त्यामुळे त्याच्यात त्याला बेनिफिटही मोठं मार्जिन मोठा फॅक्टर असतो. तो हे फॅक्टर बघणं फार महत्वाचं आहे सर, की बाबा तुम्ही कुठल्या फेजला घेताय, त्याला परमिशन कधीची रेराची आहे आणि त्याच्यावरती बाजूच्या कन्स्ट्रक्शनचा काय इम्पॅक्ट होणार आहे. तर हे एक नियर बाय आपल्याला एक जजमेंट आलं पाहिजे ऍट द टाइम ऑफ बुकिंग मध्ये. मग आता 25 एकरचा तो पूर्ण जागा आहे आणि त्यानं इनिशियली फर्स्ट फेज, आता तुम्ही म्हटलं फेज वाईज जर असेल त्यानं आणि फर्स्ट फेजला त्यांनी परवानगी दिली आहे रेरानं, तर मग सेकंड आता मग त्याच्यामध्ये युडीएस जो आपण जे म्हटलेला आहे तर तो फॉर एक्झाम्पल टॉवर 1, टॉवर 2, टॉवर 3 आणि टॉवर 4 असं जर त्यांनी इनिशियली फेज मध्ये केलं असेल तर टॉवर 4 पर्यंत जर त्यांना जर युडीएस जर हे पहिल्या फेज मध्ये असेल तर त्या युडीएस कसा डिवाइड होतो त्यांचा, म्हणजे त्या या फ्लॅट किंवा बिल्डिंग मध्ये हा कसा डिवाइड होत असतो का. आता नेक्स्ट फेज जेव्हा चालू होईल त्यावेळी आता तुम्ही म्हटला की बाबा त्याचा एक युडीएस वेगळा असेल, त्याच्यामध्ये पण यांचा वाटा असू शकतो का. सर तुम्ही रेराला कुठलाही प्रोजेक्ट एक इन जनरल टाकलात रजिस्ट्रेशन नंबर तर तिथं खूप स्पेसिफिकली लेफ्ट हँड कॉर्नरला एक टेबल येतो, किती एरिया आहे, लँड पार्सल ह्या बिल्डरकडे किती आहे आणि तो किती डेव्हलप करणार आहे ह्या प्रोजेक्ट हेड नाव अंडर. एखाद्या प्रोजेक्टला नाव दिलं समजा बालाजी डेव्हलपमेंट्स म्हणूयात आपण फॉर एक्झाम्पल, तर 25 एकरचं लँड त्याला त्याच नावाने डेव्हलप करायचं असेल तर त्याला ऍट अ टाइम तो प्रोजेक्ट रजिस्टर करावा लागेल. म्हणजे बेसिक ग्राउंड ड्रॉइंग जे आहे पहिलं ते माझं अप्रूव्ह असलं पाहिजे 25 एकरचं. त्यानंतर भले तुम्ही बाय फेज तुम्ही ते डेव्हलप करत राहा, कारण पॉसिबल नाही एवढा लँड एक साथ 5 करणं. म्हणजे काय झालं, रेराच्या साईडला मला 25 एकरचा एक्झॅक्ट ड्रॉइंग माहिती आहे, कुठे काय काय अम्युनिटीज येणार आहेत, किती बिल्डिंग येणार आहेत, किती टॉवर आहेत, किती कमर्शियल युनिट आहेत, किती एम्प्टी स्पेस आहे, स्कूल आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, व्हॉटएव्हर सगळं डिटेल माझ्यासमोर त्या ड्रॉइंग मध्ये येत आहे. आणि युडीएस हा बिल्डिंग वाईज नाही जाणार, हा थ्रोट प्रोजेक्ट वाईज जाणार. एका प्रोजेक्टच्या नावाखाली एका रेराच्या रजिस्ट्रेशनच्या अंडर तो युडीएस डिसाईड होणार आहे. म्हणजे या पूर्ण 25 एकरला एकच रेरा रजिस्ट्रेशन नंबर असणार, कारण त्या ह्याचं नाव एकच आहे प्रोजेक्टचं नाव. प्रोजेक्ट नेम चेंज केलं तुम्ही की रेरा रजिस्ट्रेशन नंबर चेंज झाला. ओके ओके. तुम्ही जी साईट म्हटलात की या साईटवर तुम्हाला ही माहिती मिळेल, एखादा पर्सन आहे जो अप टू रिटायरमेंट फ्लॅट घेतोय वयस्कर थोडा, तर मग रेराच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला ही सगळी संपूर्ण माहिती मिळते. नाही सर, रेरा ऍक्च्युली बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देत नाही. लिटिगेशन रिलेटेड जर तुमचे काही क्वेरीज असतील तर डेफिनेटली दे विल गाईड यू प्रॉपरली. पण जर तुम्हाला इनिशियली बुकिंगला काही गायडन्स हवा असेल तर रेराकडनं फार काही तुम्हाला कॉपरेशन मिळत नाही. मुळात रेराचं पुण्यात ऑफिस आहे ते फार लिमिटेड स्कोपसाठी ऍक्टिव्ह आहे वी कॅन से. मुंबईला बीकेसीला त्यांचं मोठं ऑफिस आहे, जवळपास 8-9 मजले त्यांचं काम आहे तिथे. पण तिथे बेसिकली हेअरिंग, हायब्रिड हेअरिंग चालतात तिथे. त्यामुळं एक बायर म्हणून अलॉटीज म्हणून फार रेअरली तुम्हाला हेल्प. म्हणजे एखादा वयस्कर माणूस असेल तर त्याने एखाद्या जवळपासच्या लॉयरला भेटून याची इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, काढलीच पाहिजे. आय विल इन्सिस्ट दॅट. ओके. कारण की
नसतो एखाद्या एजेड टेकी नसतो ना, एवढा अपग्रेडेड नसतो. सर आपण वयस्कर पर्सन म्हणतोय, अगदी यंगस्टर म्हणेल मी तर, जे पहिलं घरात म्हणजे स्वप्नातलं घर घेत आहेत ना, त्यांनी सुद्धा म्हणजे एक स्वप्नात असतो पहिली गोष्ट. आणि नाही सर, खूप स्ट्रगल असतो सर त्यामध्ये. स्ट्रगल असतं, स्वप्न असतं. आणि दुसरी गोष्ट असते की आपण कसं असतं की बिल्डर शेवटी आपण काय करतो, बिल्डरकडे बघून फ्लॅट घेतो. अगदी. हा, तर मला त्याची reputation करायला कसं आहे? आवडतं, अंडरलाईन विथ दॅट सेंटेन्स, की नेव्हर गो अलॉंग विथ द वर्ड. जे काही हवंय रिटर्न पाहिजे तुमच्याकडे. आणि रेराचं मेन रोल तोच आहे. रेरा काय म्हणतो की तुम्ही ओरल कुठल्याही प्रॉमिसेस वरती जाऊ नका. आयदर दॅट विल बी बिल्डर, त्याची सेल टीम असेल, मार्केटिंग टीम असेल, तुम्ही ऑन रिटर्न पेपरवरती घ्या काय आहे, मग आम्हीही तुम्हाला जस्टिफाय करू शकू. कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही 2 BHK फ्लॅट बुक केलाय किंवा डुप्लेक्स बंगलो, आजकाल तर एक कॉन्सेप्ट आलेला आहे की फ्लॅट मध्येच 2 एकत्र करतात आणि डुप्लेक्स बंगलो करतात. हा 2 फ्लोअरला एकत्र करून. आणि ते म्हणतात तुम्ही असं जर घर बुक केलं तर तुम्हाला 2 पार्किंग आम्ही म्हणजे त्याच कॉस्टिंग मध्ये, फ्री काही नाही, त्याच कॉस्टिंग मध्ये देतो आहे. ही एक कॉस्ट आहे तुमच्या ह्या प्रोजेक्टसाठी. तर तुम्हाला 2 पार्किंग मिळतील. आणि जेव्हा मला ते मिळतं ना सर, एकच पार्किंग येते माझ्या हातात, तर माझं चुकलं. मी त्या बिल्डरच्या फेसकडे, बिल्डरच्या नावाकडे बघून मी ट्रस्ट केला. नो, मग मी रेराकडे जाऊ नाही शकत त्या केसमध्ये. माझ्याकडे जर रिटर्न काहीच डॉक्युमेंट नाहीये ना, मी रेराकडे जाऊ शकत नाही. रेरा म्हणेल तुमच्या दोघांमध्ये म्युच्युअली काय झालं, मी कसं जस्टिफाय करणार. तर त्या केसमध्ये रिटर्न गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट अश्युअर्ड करायची तर तुम्हाला ती रिटर्नच हवी आहे. आणि ते असर्टनिटी खूप गरजेची आहे. कधी कधी काय होतं की एक ओनर असतो आणि तो फ्लॅट घेतो आणि त्याला वाटतं की यार मला ही पार्किंग काही चांगली मिळाली नाहीये. मग त्याला वाटतं काहीतरी त्याला म्हणजे आय थिंक प्रमोशन मिळतं काहीतरी, तो चांगला फ्लॅट घेतो काही वर्षांनी आणि तो फ्लॅट विकतो. मग सर्टन काय होतं बऱ्याच वर्षांनी की जो फ्लॅट घेणारा असतो तो घेऊन तर घेतो, तो आनंदात असतो मला छान फ्लॅट मिळालाय, कमी किमतीत मिळालाय. मग त्याला वाटतं की यार माझी पार्किंग मध्ये एक वेळाच हंप आहे किंवा पार्किंग मध्ये काहीतरी इश्यू आहे. ओके. त्याला आठवतं, नंतर वाटतं कोणतरी म्हणतं अरे मागच्या मालकाने ह्या गोष्टीसाठी फ्लॅट विकला होता. ओके. मग त्याला वाटतं अरे माझ्यासोबत चूक झाली. मग त्या केसमध्ये तो रेराकडे जाऊ शकतो का नाही जाऊ शकत? सर जनरली ह्या केससाठी तुम्ही रेराकडे अप्रोच नाही करू शकत. ऑलरेडी तुम्ही Second स्पॅन काढलो आहे. ऑलरेडी पहिला ओनरनी ती जी लॅब म्हणजे लाईफली काय म्हणता येईल आपल्याला, टाइम जो स्पॅन होता ज्या स्पॅन मध्ये तुम्ही नॉक करू शकता तो यूज झालेला आहे. त्या केसमध्ये तुम्ही रिसेलर म्हणून नाही जाऊ शकत. ओके, रिसेलर म्हणून जाऊ शकत नाही. हा येस, रिसेलर म्हणून कधी पिक्चर मध्ये आलात तुम्ही, पहिल्या 5 वर्षामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट आले, अगेन वर्कमॅनशिप आली, काहीतरी मेजर नियर बाय फ्लॅटचा इंटरनल चेंजेस केले त्यामुळे तुमच्या फ्लॅटमध्ये नॉईज होतो किंवा बऱ्याच गोष्टी आहेत सर इतक्या छोट्या छोट्या. आता एक असं कंप्लेंट होती माझ्याकडे की फ्लॅट आहे, फ्लॅट स्कीम, त्याच्या बाजूला हॉटेल ओपन केलं. इनिशियली तिथे फ्लॅटच होता. आपल्याकडे जमीनदार खूप छान छान आहेत म्हणजे लोकलचे, मग ते आपलं चालू करतात की माझा बिझनेस आहे मी करणार, तो तुमचा रेरा बिरा मला काही कळत नाही. त्यांनी चालू केला आणि मग त्याच्या चिमणीचं जे आवाज म्हणजे वास त्याचा कंटिन्यू याच्या फ्लॅटमध्ये. या केसमध्ये व्हॉट द रिलीफ ही हॅज नाऊ, तो वास घेतो रोज माझ्या, असं आहे ते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी रेराची इच्छा असली तरी रेरा तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही कारण ते लिगल टर्मिनॉलॉजी मध्ये बसत नाही. आणि जिथं बसतात, जिथं तुम्ही टाइम लिमिट मध्ये आहात, डेफिनेटली रेरा तुम्हाला ते रिलीफ देतोच. म्हणजे मी मध्ये एक सांगता आपलं ब्रेक झालं की औरंगाबादचा एक मॅटर आहे, ज्या मॅटरमध्ये 2010ला रो हाऊस बुक केलेला आणि बिल्डर बँक करप्ट झाला, त्यांनी लोन उचललं आणि मधल्या काळात करोना आला. 3 वर्षामध्ये सगळ्यात जास्त अफेक्टेड सेक्टर होतं रिअल इस्टेट. राईट. कारण लेबर बॅक टू होम गेलेली होती, पैसे स्टक झालेले होते, मटेरियल सप्लाय बंद झालेला होता आणि घड्याळ चालू होतं EMIचं. ते काही फार बंद झालं नाही किंवा कमी स्पीड झाली नाही त्याची, ते त्याच्या स्पीडने चालत होतं. मॅक्सिमम बिल्डर सफर्ड, आय अंडरस्टँड दॅट थिंग, पण अल्टिमेट डिरेक्टली इम्पॅक्ट झाला अलॉटीजवर. हे बिचाऱ्यांनी लोन उचललं होतं, पैसे चालले होते, रेंट पण चालला होता, EMI ही जात होता, पोझिशन कुठेच नियर बाय दिसत नव्हतं, सगळं अंधारमय झालेलं होतं त्या काळामध्ये. आणि मग फोर्स मेजर म्हणतो आपण, एक कॉन्सेप्ट आहे आमच्या सिव्हिलमध्ये पण आहे आणि लिगलमध्ये पण आहे की नॅचरल कॅलॅमिनिटीज बी कन्सिडर, की बाबा पाऊस खूप पडला, अर्थक्वेक आला किंवा सुनामी आली तर नॅचरल कॅलॅमिटीज फोर्स मेजरमध्ये आम्ही ते ऑटोमॅटिकली कन्सिडर करून तेवढा स्पॅन तुम्हाला एक्सटेंड करून देतो डिलिव्हरीसाठी.
मग या काळामध्ये रेरा आणि बाय डिफॉल्ट सगळ्या बिल्डरला 6 महिन्याचे 2 स्लॉटमध्ये एक्सटेन्शन दिलं होतं. बाय डिफॉल्ट दिले. पण बिईंग अ बिल्डर यू शुड बी व्हॉट कॅन आय से, की तुम्ही लॅबल असला पाहिजे तुमच्या शब्दांना. तसं झालं नाही. याचं एक्सटेन्शन त्यांनी आपल्या मनाने घेतलं पुढच्या काळात. आणि मग माझा जो क्लायंट होता 2010 पासून EMI पे करतोय सर. बरं त्या काळात रेरा नसल्यामुळे त्याला काही 10% आणि अग्रीमेंट हा कॉन्सेप्ट नव्हता. बरोबर. बिचाऱ्यांनी जवळपास 75% अमाऊंट पे केलेली होती. आणि आजही स्ट्रक्चर जवळपास 2013ला जे फोटोज होते त्याच्याकडे आणि आज 2023ला जे फोटो आहेत 23-24ला बिफोर कंप्लेनिंग सिमिलर आहेत. नथिंग हॅज चेंज्ड. बापरे. आणि EMI तर भरमसाठ जातोय कारण 75% अमाऊंट पे केली. बिल्डर लॉबीज बंद आहे म्हणजे बिल्डर दिसतच नाही कारण तो बँक करप्ट झाला. बँकेनी DRT मध्ये मॅटर चालल्यामुळे बँकेने तो होल्ड घेतला त्याचा की तुम्ही सेल पण नाही करू शकत, डेव्हलप पण नाही करू शकत कारण आमचे पैसे रिलीज करा. या केसमध्ये बिल्डर ॲब्स्कॉन्ट आहे, अलाउटी EMI भरतो आहे आणि बँक रिकव्हरी करते आहे. बापरे. ना त्याला फ्लॅटचं म्हणजे रो हाऊसचं पोझिशन मिळालं ना EMI बंद किती झालं. भरायला जातोय. या केसमध्ये जेव्हा मॅटर माझा रेरा समोर चालला तर प्रमोटरचा स्टँड होता की आम्ही DRT मध्ये आहोत, अलाउटीजने DRT मध्ये नेलं आम्हाला, आम्ही बँक करप्ट आहोत, तर आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही डेव्हलप कसं करणार. तर इतका खडे शब्द सुनावले. म्हणजे फॉर्च्युनेट होती मी त्या जजेस, माझ्याकडे डिग्री आहे की बाबा तुम्ही बिईंग अ बिल्डर किंवा प्रमोटर तुम्ही या बिझनेसमध्ये लॉंग वे आहात. अनसर्टिनिटीज किंवा या बिझनेसमध्ये येणारे सगळे लूपहोल्स तुम्हाला माहिती आहेत काय स्ट्रगल आहे. तुम्ही त्यासाठी प्रिपेअर पाहिजेत. रिस्क मिटिगेशनसाठी पाहिजे आणि तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात किंवा तुम्ही एक प्रमोटर आहात, तुम्ही ह्या फील्डमध्ये लॉंग वे काम करतात तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स असलाच पाहिजे. तुम्ही हे कारण नाही देता आलं पाहिजे की मी लॉसमध्ये गेलो बिकॉज ऑफ करोना. 2018-19 मॅक्सिमम वाइंड अप झाला. आज तुम्ही 23 मध्येही मला त्याच फोटो दाखवतायत किंवा त्याच पिक्चर्स दाखवतायत ज्यात काहीच नाही वर्कआउट झालंय. तर हे तुम्ही DRTचं शील्ड घेऊन आमच्यासमोर येऊ शकत नाही. आमच्या प्रमोटर आमच्या अलॉटीचे 100% पेमेंट परत करा, विथ इंटरेस्ट परत करा. तर जनरली SBIचा जो FD रेट आहे प्लस 2% इंटरेस्ट आम्ही देतो, प्लस कॉम्पेन्सेशन ग्रांट केलं बिल्डर कोर्टाने आम्हाला. तर दॅट वे अ गुड वी कॅन से की रिलीफ मिळतो आमच्या अलॉटीत. आता हे रिलीफ दिला गव्हर्नमेंट म्हणजे रेरानं सांगितलं, तर किती दिवसामध्ये ऍक्च्युली पैसे बिल्डरनं भरणं अपेक्षित आहे आणि किती दिवसांनंतर म्हणजे ड्युरिंग स्पॅन कसा आहे की ह्याच्या अकाउंटमध्ये जमा होतील असं. सर काय असतं की एखादी ऑर्डर पास झाली की 60 डेज ऑफ एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर स्पॅन मिळतो. म्हणजे तेवढा 60 डेजचा टाइम प्रमोटरला मिळतो की बाबा ह्या दिवसामध्ये तुम्ही सेटल करा. जी ऑर्डर पास झाली ॲज इट इज एक्झिक्यूट करा त्या ऑर्डरला. जसं आता कॉम्पेन्सेशन ग्रांट झालं 5 लाख रुपीज, तर ह्या 60 दिवसामध्ये 5 लाख रुपीजला तुम्हाला त्या अकाउंटला क्रेडिट करायचं आहे. जर तुम्ही नाही केला तर नॉन कम्प्लायन्स ऑफ ऑर्डर म्हणून परत आम्ही रेराकडे जातो, एक अप्लिकेशन टाकतो की बाबा 60 दिवस पास झाले तरीही बिल्डरकडनं आम्हाला कसलाच अप्रोच नाही, आमचे पैसे रिफंड नाही झाले किंवा इम्प्रुव्हमेंट नाही. जे काही कंप्लेंट मी घेऊन आलो होतो, जे रिलीफ तुम्ही ग्रांट केलात मला, तो ग्रांट काहीच नाही करत आहे. अगेन रेरा हे रिंग घेतो आणि रेरा यावेळी मग पेनॉलिटीज, हाय लेवल ऑफ पेनॉलिटीज बसतात. रिकव्हरी आहे सर, रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं रिकव्हरीज होतात बकायदा यांची. सो आणि काय होतं पण हे रेरामध्ये पहिल्यांदा सबमिट होतात ना, जसं म्हणजे कोर्टामध्ये जसं जे पैसे जे आहेत ते डायरेक्ट बिल्डर यांना देणार आहेत का रेरामध्ये होतात? डिरेक्टली अलॉटीच्या अकाउंटला येतात. पेनॉलिटीज डिरेक्टली रेराच्या अकाउंटला जातात, पण कॉम्पेन्सेशन आणि इंटरेस्ट जे आहे ते डायरेक्टली अलॉटीच्या अकाउंटला येतात. ओके. आणि तशा समजा एखादा मॅटर क्लोज झाला, अलॉटीचं जे काही कॉम्पेन्सेशन होतं किंवा इंटरेस्ट होता तो आला अकाउंटला की आमच्या तशा टर्म्स अँड क्लॉजेस डिसाईड होऊन एक अप्लिकेशन आमचं परत रेराला जातं की बाबा आमचं सेटलमेंट झालंय, आम्हाला आमचे पैसे मिळाले, ते मॅटर डिसमिस होतो त्या केसमध्ये. ओके. आता एक शेवटचा प्रश्न विचारतोय मी की कोरोना, आता आपण कोविडचं बोललो, पण आम्ही अलॉटीनं म्हणजे फ्लॅट बुक केलाय 2014ला, 2019ला म्हणजे कोविड यायच्या आधी अग्रीमेंटमध्ये पजेशन म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर पजेशन मिळालं नाही ऑब्व्हियसली 2019ला, पण कोविड आला आणि कोविडमुळे एक्सटेन्शन मिळालं. मग त्यावेळी बिल्डरनं असं सांगितलं की कोविडमुळे एक्सटेन्शन झालं, कोविडमुळे डिले झालाय. पण ठीक आहे, त्याच्यानंतर काही ज्यांनी फ्लॅट दिला त्यांच्या ह्याच्यात पजेशन 2021 असेल किंवा 2020 असेल अग्रीमेंटमध्ये, आणि त्या पिरियडमध्ये कोविड आला असेल तर अग्री होतं. पण एखाद्याच्या अग्रीमेंटमध्ये 2019 आहे जेव्हा कोविड यायचं आहे आणि तेव्हा पजेशन मिळणार होतं त्याला, पण ते मिळालेलं नाहीये, तर हा माणूस रेराकडे सांगू शकतो का की केस फाईल करू शकतो का
की हे कोविडमुळे डिले झालेलं नाहीये, हे आधी बिल्डरनं मला आधीचीच डेट दिली होती आणि तरी सुद्धा डिले झालेलं आहे. तर हे आपण अप्रोच करू शकतो आणि अगदी. रेरा मदत करू शकतो. अगदी रेरा याला 100% सपोर्ट करणार, कारण जी डेट आलेली आहे ना सर, ती बिफोर रेरा आहे, करोना. हा, आणि दोन्ही मॅटर मध्ये बघा, आता काही मध्ये काय झालं की बिफोर करोनाची डेट होती, यू आर बाउंड की त्या डेटच्या आधी तुम्हाला पोझिशन द्यायचं, बरोबर. त्यामुळे तुम्हाला तिथं रिलीफच नाही काही. आयदर इंटरेस्ट पे करा त्यांच्या पेड अमाऊंट वरती, किंवा पोझिशन का डिले झालं एक्सप्लेन करून कॉम्पेन्सेशन करा. बट सेम प्रोजेक्ट आहे, नंतर बुकिंग झाला आणि करोना नंतरची डेट होती, तर येस त्यांना रिलीफ मिळाला बिल्डरला त्या काळामधला. बरोबर. त्यामुळे ते स्पॅन जो आहे तो स्पॅन आहे, तो इंटरेस्ट नाही मिळणार आपल्या अलॉटीजला, हा. तो रिलीफ मिळतो प्रमोटरला. पण आफ्टर दॅट जर त्यांनी परत डिले झालाय तर पुन्हा तो स्पॅन वगळता पुढच्या स्पॅनसाठी आम्हाला इंटरेस्ट ग्रांट होतोय. हा हा पर्टिक्युलर तो स्पॅन आपल्याला स्किप करावा लागतो त्यातनं. बरोबर. एक लास्ट क्वेश्चन आहे माझा. हा लास्ट म्हटला तर पण माझा एक लास्ट क्वेश्चन आहे की काही केसमध्ये काय होतं की बिल्डिंग बनायला सुरुवात होती, 10 मजल्याची बिल्डिंग असते, 5 मजले बनता आणि काहीतरी केस होती बिल्डर पळून जातो, तर त्या अगेन्स्ट कस्टमरने पैसे दिलेले असतात, त्याचे अकाउंट सीज होता बिल्डरचे, बिल्डर पळून जातो, बिल्डर सापडत नाही. मग त्या केसमध्ये रेराकडे आपण जाऊन ही केस फाईल करून पैसे मिळू शकता किंवा नाही मिळू शकत? सर मी आता तेच म्हणाले की यांचं जे रिकव्हरी आहे ना, ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं रिकव्हरी आहे. जर असं झालं असेल एखाद्या केसमध्ये की बिल्डर ऍब्स्कॉन्ड आहे, सापडतच नाहीये, प्रोजेक्ट स्टक झालेला आहे आणि थांबलाय, काहीच काम नाही होतंय, तर त्या केसमध्ये रेरा खूप चांगल्या वेनी रिकव्हरी करून देतं. जनरली कलेक्टर लेवलला रिकव्हरी येते सर याची, अरेस्ट वॉरंट निघतात यांची, त्यांच्या प्रॉपर्टी जप्ती होतात. तर त्या लेवलला कामं सुरू आहे त्यांची रेराची. त्यामुळं रेरा खरंच खूप चांगला रोल प्ले करते. फक्त काय आहे, आपण कुठेतरी नॉलेज घेऊन तिथपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो असं मला वाटतंय. इनफॅक्ट लोकांना रेरा काय आहे हेच माहित नाही, फक्त रेरा रजिस्ट्रेशन पाहिजे इतक्या पुरतेच सीमित लोक आहेत. बरोबर. त्याच्या पुढचा वास्ट जो समुद्र आहे तो लोकांना माहितच नाहीये. तिथे कुठेतरी मला वाटते एक बाउंड्री वॉल कन्स्ट्रक्ट झाली की त्याच्या पुढचं कळतच नाहीये मला, इतकंच माहिती आहे माझ्यापुरतं, इतकाच पिक्चर क्लिअर आहे. मग एखाद्याला रेरा ह्याच्या म्हणजे कोणाला कंप्लेंट करायची असेल तर काय करायला लागेल? असे कुठले वकील आहेत आपल्यासारखे की रेराची कामं करतात का, डेडिकेटेड ह्या गोष्टी आहेत का? जनरली कुठलाही वकील डेव्हलपमेंटचा, सोसायटी फॉर्मेशनचा हा रेराचे केसेस घेऊ शकतो? कसं आहे, मग घेऊ शकतो सगळेच? हा पण तो कसा आहे सर, वकील कुठल्याही सेक्टरमध्ये काम करतात, तो बरोबर. विषय नाही. पण अल्टिमेटली त्यांना जर त्या फील्डचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही डेफिनेटली अप्रोच करायला हवा. बरोबर. आणि ते जर म्हणत असेल किंवा मी करू शकतो तर डेफिनेटली यू शुड गो विथ देम. रेरा कामं करणारी वॉट आय ऑब्झर्व की फार कमी लोक आहेत मार्केटमध्ये, कारण रेरा रिसेंटली आलेला आहे आणि ट्रेडिशन वे जे केसेस आहेत आपल्याकडे त्याच्याकडे लोकांचा कल थोडा एक्सेस असतो की बाबा वकिली करतोय तो कुठली दिवाणी, फौजदारी, हे पर्टिक्युलर ठरलेले सेक्टर आहेत. रेरा समथिंग न्यू आहे आपल्यासाठी अजूनही, आणि त्यातल्या त्यात सिव्हिल रेरा असेल तर आय फील की फार पर्सनल एक्सपिरियन्स असेल तुमचा की तुम्हाला लक्षात येईल की अरे समथिंग डिफरंट आहे इकडे. कारण बारकावे जे वाचायचे ना, टेक्निकल प्लस लिगल वाचायचे, तुम्हाला नुसतं लिगल वाचूनही नाही करणार. समजा एखाद्या वकिलासमोर तुम्ही ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन अप्रूव्ह दिला तर डेफिनेटली त्याला कितपत तो रीड करता येणार आहे किंवा त्यांना तो स्टडी करावा लागणार आहे. इन शॉर्ट असं मी म्हणेन की त्यांना तो स्टडी करून सांगायचंय की बाबा असं असं आहे. तर माझ्या टीमने आम्ही असा एक कॉन्सेप्ट आणला मार्केटमध्ये की तुम्ही बिफोर बाईंग एनी प्रोडक्ट फ्रॉम एनी प्रमोटर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला एक सर्च रिपोर्ट काढून देतो. जनरली पहिले हा कॉन्सेप्ट होता. हा कॉन्सेप्ट कुठल्या केसेसमध्ये, कुठलीही प्रॉपर्टी घेताना, शेतजमीन, जमिनी किंवा फ्लॅट, आपण एक 30-40 वर्षाचा सर्च रिपोर्ट घेतो. त्यातनं काय कळतं आपल्याला, ट्रान्झॅक्शन काय काय झाले, ही प्रॉपर्टीचं हस्तांतरण ह्या मूळ मालकापासून आजच्या मालकापर्यंत येताना कुठे कुठे झालं, कोणाकोणाकडनं झालं, आणि मग त्यात वारसांचे काय काय हक्क आहेत, किंवा ट्रान्सफर होताना काही लिटिगेशन आले का, किंवा प्रॉपर्टी ट्रान्सफर होताना सेम झाली का, हे सगळं आपल्याला त्यातनं कळतं. ही जनरल प्रॅक्टिस आहे. हा आपल्याकडे ना अगदी गावात चावडीवर बसणारा सरपंचापासून अगदी साधारण माणूस सांगेल की मॅडम सर्च रिपोर्ट घ्या बरं या शेताचं, मग मी जमीन खरेदी करेन. हा खूप सोपा आहे. पण हा सर्च रिपोर्ट रेराच्या प्रोजेक्टमध्ये नवीन फ्लॅटमध्ये घेता येतो, घ्यायला हवा. रादर आय विल सजेस्ट. यामध्ये आम्ही काय करतो, ह्या सर्च रिपोर्टमध्ये बिल्डरची काय हिस्ट्री आहे, टेक्निकॅलिटी काय आहे, तुम्हाला हा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं किती सेफ आहे, इथपर्यंत आम्ही बारकावे देतो. की म्हणजे तुम्ही समजा एक अमाऊंट इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला खरंच बेनिफिटेड आहे का, किंवा आता इन्व्हेस्ट करण्यामध्ये किती रिस्क फॅक्टर आहे तुमचा, ह्या गोष्टी आम्ही फार क्लॅरिफाईडली सांगतो. किंवा टायटल क्लिअर आहे का बिल्डरजवळ, बिल्डरकडे पार्टनर आहे का, हा पार्टनर चेंज होण्याचे स्कोप आहेत का, किंवा बिल्डरनी पार्टनर चेंज केला आणि तो आता फेस आहे का या प्रोजेक्टला.
बिल्डरला. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं सर, एक व्यक्ती बिल्डर म्हणून फेस बनतो इनिशियली स्टेजला, कारण जेवी बनतं, लँड तो घेतो, आयदर फुल्ली स्वतःकडे ओनरशिप घेतो किंवा जेवी मध्ये येतो. जेवी मध्ये आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे माझ्याकडे अजून प्रोजेक्ट चालू आहेत, मग मी हा सबलेट करतो, माझ्या मेहुण्यालाच देतो हा प्रोजेक्ट करायला. मग मेहुण्याला देतो म्हणून जमत नाही, त्याला सायनिंग ऑथॉरिटी द्यावी लागते. रेराला सांगावं लागतं माझा मेहुणा हा आहे आणि हा पार्टनर आहे किंवा प्रोजेक्ट वेगळा पार्टनर बनतो आहे. हे सगळे जे डॉक्युमेंट बनतात ते रेराला अपलोड व्हावे लागतात. तुम्ही मनाने नाही ठरवणार, मी मनाने नाही ठरवणार, माझा ओळखीचा मित्र आहे म्हणून मी याला प्रोजेक्ट दिला, तसं रेराला द्यायचं. पॅरलली जे अलाउटीज आहे तुम्हाला त्यांना सांगायचंय की पार्टनर चेंज झालेला आहे, तुम्हाला 2/3 कन्सेंट घ्यायची पार्टनर चेंज झाल्याची. तर हे बारकावे एक नॉर्मल अलॉटी म्हणून मला नाही वाटत कोणी बघत असेल इतक्या डेप्थ मध्ये. बरोबर. काय होतं जनरली तुम्हाला माहित असतं, अरे हा बिल्डर मला माहिती फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, याचं घर माझ्या आधीच्या प्रोजेक्टच्या जवळ आहे, मी यांच्याकडे कधी जाऊन काही मला वाटलं तर मी बोलू शकते. पण मीन वाईल प्रमोटर चेंज झालाय, पार्टनर बदलला गेलाय आणि आता तो पार्टनर नाहीच आहे, संबंध दुसरा पार्टनर बनलाय, तो किती कॅपेबल आहे आता तो प्रोजेक्ट करण्यासाठी, किंवा त्याला त्या प्रोजेक्ट बद्दल किंवा अशा प्रोजेक्टचा किती एक्सपिरियन्स त्याच्या पाठीशी आहे. ह्या गोष्टी खूप बारकाईने लक्षात येतात आणि मग कळतं की प्रोजेक्ट खरंच बेनिफिटेड आहे का मला, का मी नुसतेच पैसे लावले तर नाही तर मी वेट अँड वॉच वरती आहे. तर हे सगळं करण्यासाठी तो सर्च रिपोर्ट खूप मेजर करतो. आता कसं आहे, आपण आता बघितलं या पॉडकास्टमध्ये की रेरा हे खूप चांगली व्यवस्था त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटनं बॉडी तयार केलेली आहे की ज्यामुळं फसवणूक होऊ नये आणि बिल्डरला कुठेतरी एक चाप असावा. पण स्टील त्याच्यात काही लूप होल्स आहेत आणि असणारच आहेत, तर त्याच्यामध्येच काम करतील रेरा पुढं. पण ह्याच्याबद्दल आपण नेक्स्ट पॉडकास्टला आपण डिस्कस करू की काय लूप होल्स आहेत आणि काय अजूनही इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. ते केसेसमधून आपण घेता येईल ऍक्च्युली की या गोष्टी झाल्या तर हे इथं आपल्याला लूप होल्स दिसत आहेत, तर हे आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नक्की घेऊ. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण हे बघितलं की रेरा काय सिस्टीम आहे, कुठल्या मायन्यूट लेवलपर्यंत आपण रेराकडे कंप्लेंट करू शकतो, आणि तुम्हाला अजूनही काही डिस्कशन करायचं असेल, काही पॉइंट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये ईमेल आयडी आहे, तुम्ही आम्हाला लिहू शकता आणि आम्ही नक्कीच मॅडमचा कनेक्ट करून देऊ. तर थँक्यू मॅडम, खूप छान गप्पा झाल्या. गोलगप्पावरती आल्याबद्दल खूपच धन्यवाद. उलट मी हे म्हणेल की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी आभारी आहे. मुळात क्राऊड पर्यंत पोहोचणं, रेराला पोहोचणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एका मेट्रो सिटीजमध्ये फास्टली ग्रोईंग सिटीजमध्ये राहतात, कारण हार्ड अँड मनी लावतायत ज्याच्यासाठी नेक्स्ट 10 years 20 years तुम्ही कष्ट घेणार आहात, कारण तो EMI ते लोन मला पूर्ण क्लिअर करायचं. सो ती असेट तुम्हाला एकदम पीसफुली मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही ऑलवेज प्रयत्नफुल राहू. त्यामुळे तुम्हाला कधीही कुठल्याही क्वेरीज असतील डेफिनेटली वैभव सरांशी कॉन्टॅक्ट करा, किंवा कुठलाही तुमच्या नियर बाय जो लिगल बॉडी आहे, केलेबल पर्सन आहे, अप्रोच करा आणि क्लिअरिफाईड करून घ्या गोष्टी. थँक्यू.